नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुभाष अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। येणारी जी आपली 9 तारखेची एक्झाम आहे, जी MPSC प्रिलिम्स आपण आता त्याला सामोरे जाणार आहोत काही दिवसांमध्ये, त्याच्यामध्ये जनरल सायन्स हा टॉपिक फार महत्त्वाचा आहे किंवा सब्जेक्ट फार महत्त्वाचा आहे, ज्याचे 20 प्रश्न आपल्याकडे येतात। आणि त्यामध्ये पण आपण बघतो तर बायोलॉजीचा जो ॲस्पेक्ट आहे, जिथे आपल्याला स्कोर करण्याचा एक चान्स असतो, कारण की बऱ्यापैकी फॅक्च्युअल गोष्टी त्यामध्ये असतात आणि काही कन्सेप्च्युअल सुद्धा असतात। तर आता शेवटच्या दिवसांमध्ये याची रिव्हिजन कशी करायची किंवा कुठले जे फार महत्त्वाचे असे टॉपिक आहेत ज्यावर आपण थोडंसं लक्ष दिलं पाहिजे किंवा ज्याची एखाद रिव्हिजन जर आपली व्यवस्थित पडली तर आपले काही प्रश्न सुटू शकतात। तर हे जे एकदम बेसिक असे जे टॉपिक आहेत, ज्याच्यावर वारंवार प्रश्न आलेले आहेत किंवा ज्या कोर थीम्स आहेत, त्यावर आज आपण एक डिस्कशन आपण करणार आहोत। तर बायोलॉजीचा ॲस्पेक्ट आपण आज बघूया। तर यामध्ये स्टार्टिंग पॉईंट असे काही थीम्स आहेत ज्यावर प्रश्न आलेले आहेत, त्याच आपण बघणार आहोत। आपण जास्त डिटेलमध्ये जाऊ शकत नाही, सध्या तेवढा वेळ सुद्धा नाही आहे। आणि मी एक्सपेक्ट करत आहे की तुम्ही सगळे PYQs बघितलेले आहेत आणि तुमची रिव्हिजन किंवा तुमच्या नोट्स वगैरे बनलेले असतील। तर एक फास्ट रिव्हिजनचा जो ॲस्पेक्ट आहे किंवा जे महत्त्वाच्या गोष्टी ज्या आपण सोडू शकत नाही, हे जर का तुम्हाला बघायचं असेल किंवा याच्यावर जर लक्ष केंद्रित करायचं असेल तर हा तुमच्यासाठी महत्त्वाचा एक व्हिडिओ ठरणार आहे। ठीक आहे, तर आपण बघूया। पहिला टॉपिक आपल्याकडे आहे किंवा थीम जी आहे, सेल ऑर्गॅनिल्स जे असतात। आता आपण सेलची स्टडी करतो बायोलॉजीमध्ये। आपल्याला माहीत असेल की रॉबर्ट हुक यांनी सेलचा शोध लावलेला आणि त्यानंतर सेल थेअरीवर पण आपण प्रश्न आलेला आहे, आपल्या याच्यामध्ये एक्झाममध्ये प्रश्न आलेला आहे सेल थेअरीवर। शेल्डन आणि श्वान यांची जी सेल थेअरी आहे, सेल थेअरी काय सांगते आपल्याला? इट इज द बेसिक युनिट ऑफ लाईफ आणि ऑल द प्लांट्स अँड ॲनिमल कन्सिस्ट ऑफ सेल्स, है ना। अँड द स्टडी ऑफ सेल्स, त्याला आपण सायटॉलॉजी वगैरे म्हणतो। तर हे सगळं बेसिकचा पार्ट झाला। पण याच्यामध्ये जे आपले सेल ऑर्गॅनिल्स आहेत, न्यूक्लियस असेल, मायटोकॉन्ड्रिया असेल, रिबोसोम्स असतील, इतर जे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम वगैरे असेल, याचे जे बेसिक पार्ट आहे किंवा कुठला मेम्ब्रेन बाउंड आहे, कुठलं नाही आहे वगैरे, याच्यावर प्रश्न येत असतात। ठीक आहे, तर फार महत्त्वाचा भाग आहे, वेगवेगळ्या एक्झाममध्ये येतात आणि आपल्या एक्झामसाठी पण महत्त्वाचं आहे। तर आपण फास्ट एकदा त्याच्यामध्ये बघूया की एक जे हायलाइटेड पॉईंट्स आहेत ते आपण यामध्ये बघणार आहोत। तर सगळ्यात महत्त्वाचा भाग आपला पहिला जो आहे तो आहे न्यूक्लियस। आता न्यूक्लियसच असा भाग आहे जो प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेलला वेगळं करतो। प्रोकॅरियोटिक सेलमध्ये काय असतं, एक ट्रू न्यूक्लियस डेव्हलप झालेलं नसतं आणि युकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लियस त्याचा एक कोर ॲस्पेक्ट आहे किंवा न्यूक्लियस त्याचं एक मेन डिफरन्शिएटिंग ॲस्पेक्ट आहे, फॅक्टर आहे। ठीक आहे, लोकेशन इन युकॅरियोटिक सेल्स, लार्जेस्ट ऑर्गेनल आहे। ठीक आहे, एनक्लोज्ड बाय अ डबल मेम्ब्रेननी एनक्लोज्ड आहे। ठीक आहे, स्टोर जेनेटिक इन्फॉर्मेशन, सगळ्यात महत्त्वाचा जो DNA चा ॲस्पेक्ट आहे तो आपल्या न्यूक्लियसमध्ये असतो। अँड साईट ऑफ DNA रेप्लिकेशन, DNA जिथे रेप्लिकेट होतं, ट्रान्सक्रिप्ट होतं, तिथे आपण न्यूक्लियसमध्ये हे होतं। ही फार महत्त्वाच्या प्रक्रिया न्यूक्लियसमध्ये होतं, है ना। असा कुठला एखादा सेल आहे किंवा महत्त्वाचा असं हे आहे, मॅमेलियन RBC जी आहे त्याच्यामध्ये न्यूक्लियस नसतं। हे फार एक इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट आहे। RBCs जे आहे, मॅच्युअर RBCs जे आहेत, यामध्ये न्यूक्लियसचा ॲस्पेक्ट नसतो। ठीक आहे, हे एक्सेप्शन आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं। ठीक आहे, पुढे बघता येईल न्यूक्लियोलस जे आहे, मग न्यूक्लियसच्या आतमध्येच असतं हे। ठीक आहे, पण हे नॉन मेम्ब्रेन बाउंड असतं, हे तुम्हाला लक्षात ठेवता आलं पाहिजे। इट इज नॉन मेम्ब्रेन बाउंड रिजन ऑफ द न्यूक्लियस। ठीक आहे, सिंथेसाइजेस रायबोसोमल RNA, rRNA इथे सिंथेसाइज होतो न्यूक्लियोलसमध्ये। ठीक आहे, महत्त्वाचा पार्ट आहे हा। पण तिसरा पार्ट आहे मायटोकॉन्ड्रिया। याबद्दल ऐकलंच असेल तुम्ही, पॉवर हाऊस ऑफ द सेल। हे आता सायटोप्लाझममध्ये आहे, युकॅरियोट्सच्या सायटोप्लाझममध्ये आपल्याला दिसून येतो मायटोकॉन्ड्रिया। डबल मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन हॅज फोल्ड्स कॉल्ड क्रिस्टी, क्रिस्टीचे त्याच्या फोल्ड्सला क्रिस्टे असं म्हणतात। सेल्युलर रेस्पिरेशनमध्ये फार याचं महत्त्व आहे, म्हणजे आपण पुढे रेस्पिरेशन टॉपिक बघणार आहोत। कन्वर्ट्स एनर्जी फ्रॉम फूड ग्लुकोज इंटू ATP, म्हणजे एनर्जी करन्सी जी आहे आपली सेलची, तिथे ATP जे प्रोडक्शन होतं ते मायटोकॉन्ड्रियामध्ये होतं। आपण पुढे तो टॉपिक परत बघणार आहोत। क्लोरोप्लास्ट, आता हे खूप इम्पॉर्टंट। क्लोरोफिल जो आपला पिगमेंट आहे, फोटोसिंथेसिस ज्याच्यामुळे होतं, जे स्टार्टिंग पॉईंट आहे फोटोसिंथेसिसचा, तो आपल्याला क्लोरोप्लास्टमध्ये दिसतो। हे सुद्धा सायटोप्लाझममध्ये असेल, है ना। डबल मेम्ब्रेन्ड आहे। ठीक आहे, इथे ग्रॅना असतात। ओके, आणि फोटोसिंथेसिस
चा इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट इथे स्टार्ट होतो. कन्वर्ट्स लाईट एनर्जी इनटू केमिकल एनर्जी, जो फोटोसिंथेसिसचा कोर प्रिन्सिपल आहे आपला. त्यानंतर रिबोझोम्स. आता महत्वाचा भाग आहे रिबोझोम्सचा एक, की काही असे सेल ऑर्गेनेल्स आहेत की जे नॉन मेम्ब्रेन बाउंड आहेत, है ना. आणि यावर एमपीएससीने प्रश्न विचारलेला आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट मेम्ब्रेन बाउंड. तर रायबोझोम्स त्यामध्ये येतील जे नॉन मेम्ब्रेन बाउंड आहेत. नॉन मेम्ब्रेन बाउंड आहेत जे रायबोझोम्स एक आहेत, सेंट्रिओल्स एक आहेत आणि सायटोस्केलेटन, हे 3 नावं तुम्ही लक्षात ठेवा जे नॉन मेम्ब्रेन बाउंड आहेत. कारण की असे डायरेक्ट फॅक्ट विचारले जातात की विच ऑफ द फॉलोइंग इज नॉन मेम्ब्रेन बाउंड. त्यात एखाद देतात, ते इतर जे आहेत ते मेम्ब्रेन बाउंड ते टाकून देतात दुसरे सेल ऑर्गेनल्स, है ना. तर हे लक्षात ठेवा, रिबोझोम्स आपल्या महत्वाचा ऍस्पेक्ट आहे. प्रोटीन सिंथेसिसमध्ये रिबोझोमचा रोल आहे. ठीक आहे, फार महत्वाचा. प्रोटीन सिंथेसिसमध्ये रिबोझोमचा डायरेक्ट रोल आहे. आता एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असते आणि स्मूथ असतं. हे पण सायटोप्लाझममध्ये असेल. नेटवर्क ऑफ मेम्ब्रेन्स विथ रिबोझोम्स ऑन द सरफेस. ठीक आहे. सिंथेसाइजेस अँड मॉडिफाइजेस प्रोटीन्स डेस्टिन्ड फॉर सिक्रेशन और फॉर इन्सर्शन इनटू मेम्ब्रेन, हा त्याचा एक बेसिक रोल आहे. ठीक आहे, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. पुढे बघता येईल स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता याचा एक महत्वाचा रोल आहे, हा लक्षात ठेवण्यासारखा आहे. ठीक आहे. सिंथेसाइजेस लिपिड्स अँड डिटॉक्सिफायजेस ड्रग्ज अँड पॉयझन्स. आता तुमच्या बॉडीमध्ये जे ड्रग्ज आणि पॉयझन वगैरे अडकलंय, तर ते सेलमध्ये जेव्हा त्याला हे होतं तर ते त्याला डिटॉक्सिफाय करायचं काम जे आहे ते कोण करतं? स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. याचा तो रोल आहे की ते डिटॉक्सिफाईज द ड्रग्ज अँड पॉयझन्स. ठीक आहे. सरळ आपल्याला हे गोष्टी ह्या अशा थोड्याशा फास्ट रिवाईज करायच्या आहेत. त्यानंतर आपण गॉल्जी अपॅरेटस, गॉल्जी बॉडीज ज्याला म्हणता येईल, याचा रोल काय? मॉडिफाईज सॉर्ट्स अँड पॅकेजेस प्रोटीन्स अँड लिपिड्स फ्रॉम द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम फॉर ट्रान्सपोर्ट. हे यांचं एक महत्वाचं काम. ठीक आहे. प्रोटीनला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम पासून ट्रान्सपोर्टसाठी तयार करणे, हे गॉल्जी अपॅरेटसचं काम आहे. त्यानंतर लायझोझोम्स, सुसाइड बॅग ऑफ द सेल्स असं म्हणतात त्यांना, है ना. सायटोप्लाझम मध्ये असतात. ठीक आहे. पुढे बघा, यांच्यामध्ये स्मॉल मेम्ब्रेन बाउंड वेसिकल्स कंटेनिंग हायड्रोलायटिक एन्झाईम्स, हायड्रोलायटिक एन्झाईम्स असतात याच्यामध्ये. आणि हे बनवले कोणी असतात? रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमने. हे पण तुम्हाला माहीत असलं पाहिजे की लायझोसोम्समध्ये जे डायजेस्टिव्ह त्या एन्झाईम्स असतात त्या हायड्रोलायटिक एन्झाईम्स असतात, सॉरी, त्या RERनी बनवलेल्या असतात. आणि ब्रेक्स डाऊन वेस्ट मटेरियल, सेल्युलर डेब्रीज अँड इंजेस्ट फूड पार्टिकल्स. ठीक आहे. इम्पॉर्टंट आहे. सुसाइड बॅग ऑफ द सेल सुद्धा याला म्हटलं जातं. पेरोक्झिझोम्स सायटोप्लाझम मध्ये आहेत. ठीक आहे. ब्रेक डाऊन फॅटी ऍसिड्स अँड डिटॉक्सिफाय हार्मफुल कंपाऊंड्स, हे यांचं काम आहे. ठीक आहे. इतकं त्याचं हे नाहीये. व्हॅक्युल्स एक आहेत, ते सायटोप्लाझम मध्ये दिसतील तुम्हाला. आणि प्लांट सेलमध्ये व्हॅक्युल्स जे असतात हे थोडे मोठे असतात. ठीक आहे. त्याचं काम काय? आणि ॲनिमल सेलमध्ये कम्पॅरेटिव्हली छोटे असतात. स्टोरेज ऑफ वॉटर, न्यूट्रिएंट्स अँड वेस्ट, हे त्यांचं महत्वाचं काम. द सेंट्रल व्हॅक्यूल इन प्लांट्स प्रोव्हाइड टर्जर प्रेशर फॉर रिजिडिटी. ठीक आहे. हा त्याचा बेसिक फंक्शन आहे. ठीक आहे. तर ओव्हरऑल हे सेल ऑर्गेनल्स तुम्हाला माहित असायला पाहिजे. न्यूक्लियसचा भाग झाला, रिबोझोम्स जे आहेत, नॉन मेम्ब्रेन बाउंड जे मी तुम्हाला 3 सांगितले. ठीक आहे. आणि इतर रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम झालं किंवा लायझोझोम झाले, तर यावर प्रश्न येण्याचे चान्सेस आहे. तर थोडं याचा बेसिक आपण बघितला. तुम्ही तुमच्या नोट्समध्ये पण याला एक रिव्हिजन त्याची करू शकता. फास्ट रिव्हिजन तुमची झाली पाहिजे. पुढचा टॉपिक आपण बघूया. 1-2 बाकी आहेत. सेल मेम्ब्रेन जे असते, इट सराउंड्स द सेल बेसिकली. फ्लेक्झिबल फॉस्फोलिपिड बायलेअर विथ एम्बेडेड प्रोटीन्स. रेग्युलेट्स ट्रान्सपोर्ट ऑफ मटेरियल इनटू अँड आउट ऑफ सेल. सिलेक्टिव्ह परमेबिलिटी जी आहे ती सेल मेम्ब्रेन करत असते. आणि सेल वॉल सगळ्यात महत्वाचा भाग. आणि सेल वॉल याच्यासाठी महत्वाचं आहे की प्लांट आणि ॲनिमल सेलला डिफरन्शिएट करतो. तर ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल नाहीये, है ना. ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल आपल्याला दिसून येत नाही. आउटसाइड सेल मेम्ब्रेन, प्लांट्स, फंगाय, अल्गे अँड बॅक्टेरिया, हे 4 ठिकाणी आपण बघतो तो आपल्याला सेल वॉल दिसून येतो. प्रोव्हाइड स्ट्रक्चरल सपोर्ट, प्रोटेक्शन अँड प्रिव्हेंट्स एक्सेसिव्ह वॉटर अपटेक. ठीक आहे. बेसिक गोष्टी आहेत. पुढचं आपण बघूया
DNA आणि RNA, आता या टॉपिकवर पण वारंवार प्रश्न येतात. म्हणजे याचं जे बेसिक डिफरन्सेस जे आहेत ते आपल्याला माहीत असायला पाहिजे. बेस पेअरिंग वगैरेचा जो ॲस्पेक्ट आहे तो आपल्याला माहीत असायला पाहिजे. यांच्याशी रिलेटेड जे सायंटिस्ट आहेत ते सुद्धा आपल्याला थोडीशी त्यांची आयडिया असायला पाहिजे. तर त्यांचं एक फ्रेडरिक मिशर जे आहेत त्यांनी पहिल्यांदा DNA आयसोलेट केला आणि वॅटसन अँड क्रिक जे आहेत त्यांनी ते आपलं डबल हेलिकल स्ट्रक्चर जे आहे DNAचं ते आपल्याला सांगितलं. तर हे दोन नावं त्याच्याशी रिलेटेड महत्त्वाचे आहेत जे डायरेक्टली विचारले जाऊ शकतात. इतर जे आहे त्याचा एक डिफरन्स आपण बघूया की आपल्याला काही प्रश्न जर आला तर तो आपल्याला एक बेसिक लेवलवर हँडल करता येईल. तर DNA डिऑक्सिरिबोन्यूक्लिक ॲसिड, न्यूक्लिक ॲसिड्स आहेत बेसिकली. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग काय याचा, आपला जो हेरिडिटरी ॲस्पेक्ट आहे, जे आपले कॅरेक्टर्स असतात जे आपल्या पॅरेंट्सकडून आपल्या ऑफस्प्रिंग्सला भेटतात त्यांना ते कशा थ्रू जातात, DNA थ्रू जातात. इट इज द जेनेटिक मटेरियल. ठीक आहे. तर बघूया याचा डिफरन्स आपण. डिऑक्सिरिबोन्यूक्लिक ॲसिड आपण याला म्हणतो आणि रिबोन्यूक्लिक ॲसिड इकडे आपण म्हणतो. स्टोअर्स अँड ट्रान्समिट जेनेटिक इन्फॉर्मेशन है ना. आत्ता जे मी तुम्हाला सांगितलं, ट्रान्सलेट द जेनेटिक कोड फ्रॉम DNA टू बिल्ड प्रोटीन. प्रोटीन सिंथेसिसमध्ये महत्त्वाचा रोल आहे RNAचा. डिऑक्सिरिबोज लॅक्स अन ऑक्सिजन ॲटम ऑन सेकंड कार्बन आणि रेबोज हॅज अ हायड्रॉक्सिल ग्रुप ऑन द सेकंड कार्बन. याचा बेसिक डिफरन्स आहे. आता हा जो ॲस्पेक्ट आहे की जे नायट्रोजनस बेसेस असतात याच्यामध्ये यावर प्रश्न आलेला आहे की याची पेअरिंग कशी होते. आता याची पेअरिंग कशी आहे की ॲडिनाईन आणि थायमिन AT हे पेअर होतात आणि ग्वेनाईन आणि सायटोसिन हे पेअर होतात. कशामध्ये, DNA मध्ये. ठीक आहे. आणि तिकडे याच्यामध्ये जो आहे तो AU म्हणजे थायमिन जो आहे तो रिप्लेस झालेला आहे. AU ATच्या जागी इकडे AU आलाय. कशामध्ये, RNA मध्ये. आणि यूला काय म्हणता येईल, युरॅसिल. इट हॅज बीन, थायमिन हॅज बीन रिप्लेस्ड बाय युरॅसिल. कशामध्ये, RNA मध्ये. हा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. याच्यावरच एकदा विचारलेला आहे, प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. इतर सुद्धा आपण डिफरन्सेस बघूया. डबल स्टँडर्ड हेलिकल स्ट्रक्चर आहे याचं DNAचं. RNAचं सिंगल स्टँडर्ड आहे. ठीक आहे. हायली स्टेबल, लेस स्टेबल. RNA इज लेस स्टेबल. प्रायमरीली इन द न्यूक्लियस. DNA इज प्रायमरीली इन द न्यूक्लियस, प्रायमरी इन द सायटोप्लाझम, बट इट इज सिंथेसाइज्ड इन द न्यूक्लियस. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. RNA इज सिंथेसाइज्ड इन द न्यूक्लियस बट प्रायमरीली इन द सायटोप्लाझम. ठीक आहे. सेल्फ रेप्लिकेशन करता येतं DNAचं, म्हणजे स्वतःच्या कॉपीज बनवता येतात. आणि सिंथेसाइज्ड फ्रॉम हे DNA, हे DNA पासून सिंथेसाइज होतं RNA. ठीक आहे. ट्रान्सक्रिप्शनची जी प्रोसेस आहे त्याने. आणि याचे प्रकार आहेत, RNAचे प्रकार mRNA, tRNA आणि rRNA, रिबोझोमल RNA. ठीक आहे. तर एवढा बेसिक पार्ट आपल्याला DNA आणि RNAशी रिलेटेड आपल्याला माहिती असला पाहिजे. कारण की एक म्हणजे याच्यात तुम्हाला ऑप्शनमधून त्याला एलिमिनेट करता येईल किंवा काही असं बेसिक जर का त्यांनी चेंज केला तर तुमचं एखाद दोन स्टेटमेंट यामधून तुम्ही एलिमिनेट करू शकता. ठीक आहे. हा बेसिकच जर माहीत नाही तर तो क्वेश्चन इझी असून पण तुमच्यासाठी टफ बनू शकतो. ठीक आहे. पुढचा टॉपिक, पुढचा पार्ट पाहूया आपण. हां, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. तर हा पण फार महत्त्वाचा आहे, प्लांट किंगडमचा जो ॲस्पेक्ट आहे. आता ओव्हरऑल जे क्लासिफिकेशन आहे म्हणजे आपण ऑर्गॅनिझमचं जे क्लासिफिकेशन आहे, व्हिटेकर यांनी दिलेलं जे क्लासिफिकेशन आहे, तर त्याच्यामध्ये 5 वेगवेगळे किंगडम आपण बघतो. तर त्यामध्ये काय आहेत, मोनेरा आहे, प्रोटिस्टा आहे है ना, त्यानंतर प्लॅन्टी आहे, ॲनिमेलिया आहे आणि फंगाय आहे. ठीक आहे. तर हे 5 मोठे किंगडम जे आहेत ते आपण बघतो. तर यामध्ये प्लॅन्टचा जो ॲस्पेक्ट आहे, प्लॅन्ट किंगडम, याच्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत किंवा ऑलरेडी आलेला आहे प्रश्न. तर यावर्षी 2024 मध्येच प्रश्न आलेला आहे याच्यावर. तर आपण बघूया, याचं बेसिक बघूया आपण की जे डिव्हिजन जसं त्यामध्ये दिलेलं आहे ते आपण बघूया. द प्लॅन्ट किंगडम कॅन बी ब्रॉडली डिवायडेड इंटू 2 मेजर ग्रुप्स है ना. महत्त्वाचे 2 ग्रुप आहेत तिथे, क्रिप्टोग्राम्स आणि फेनोरोग्राम्स. फार महत्त्वाचं. आता क्रिप्टोग्राम्स हे जे आहे ते नॉन सीड बिअरिंग प्लांट्स आहेत, नॉन फ्लॉवरिंग, नॉन सीड बिअरिंग आहेत. आणि धिस ग्रुप इन्क्लूड्स थॅलोफायटा, ब्रायोफायटा अँड टेरिडोफायटा. हे नावं तुम्ही ऐकले असतील. हे येतात कशामध्ये, क्रिप्टोग्राम्समध्ये येतात. आणि याचा सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे की हे स्पोर्सनी रिप्रोड्यूस करतात आणि इथे एक हिडन रिप्रोडक्शनचा ॲस्पेक्ट आपल्याला दिसून येतो. अँड दे आर नॉन फ्लॉवरिंग अँड नॉन सीड बिअरिंग. खूप महत्त्वाचं. आणि फेनोरोग्राम्स जे आहेत, मग जो दुसरा पार्ट आहे, दे आर फ्लॉवरिंग.
सीड पण येते त्यांना, सीड बेअरिंग पण आहेत. दे रिप्रोड्यूस थ्रू सीड्स. दिस ग्रुप इन्क्लूड्स जिम्नोस्पर्म्स अँड एंजिओस्पर्म्स. आपण बघणार आहोत हे विजिबल रिप्रोडक्शन या टर्मचं तो अंडरस्टँडिंगच आहे की विजिबल रिप्रोडक्शन. बघा बेसिक डिफरन्स काय आहे की इकडे हिडन रिप्रोडक्शन आहे, इकडे विजिबल आहे. ठीक आहे, सीड बेअरिंग आहे आणि नॉन सीड बेअरिंग आहे आणि नॉन फ्लॉवरिंग आहे. इकडे सीड बेअरिंग पण आहे आणि फ्लॉवरिंग पण आहे. पुढे आपण याचं डिस्टिंग्विश जो फॅक्टर आहे तो बघूया. आता थॅलोफायटा जे आहेत, आपण एक कॅरेक्टरिस्टिक्स बघतोय याचे की आपण आता बघितलं ना तिकडे जे आपले क्रिप्टोग्राम्स आहेत तर हे 3 आहेत आणि हे फॅनेरोग्राम्स. ठीक आहे, तर या 3चे जे बेसिक डिस्टिंग्विशिंग फीचर आहेत ते आपण इथे बघणार आहोत. वॅस्क्युलर टिश्यूज जे आहेत ते प्रेझेंट असणे नसणे हा एक महत्त्वाचा भाग इथे आहे. सीड्स अँड फ्लॉवरचा ॲस्पेक्ट आपण ऑलरेडी बघितला जो बेसिक त्यांच्यामध्ये डिफरन्स क्रिएट करतो फॅनेरोग्राम आणि क्रिप्टोग्राम्समध्ये. आणि यांचे की कॅरेक्टरिस्टिक म्हणजे एका लाईनमध्ये आपल्याला माहीत पाहिजे की ब्रायोफायटाचा काय, याला काय म्हणता येईल. आणि एखादं एक्झाम्पल लक्षात राहिलं तर ठीक आहे, नाही राहिलं तरी ठीक आहे, बट थोडं एखाद असणं गरजेचं आहे. जर विचारलं तर तिथे विचारू शकतात. ठीक आहे, पहिला पार्ट थॅलोफायटा, ॲल्गे वगैरे येतात यामध्ये. ठीक आहे, याचं वॅस्क्युलर टिश्यूज जे आहे ते ॲब्सेंट आहेत. सीड्स अँड फ्लॉवर्स तर ॲब्सेंटच आहे कारण की आपण आधीच बघितलं याचं क्लासिफिकेशन. ठीक आहे, त्यानंतर काय प्लांट बॉडी सिम्पल अनडिफरन्शिएटेड थॅलस, मोस्टली ॲक्वेटिक. म्हणजे जे प्लांटचे वेगवेगळे पार्ट्स आहेत ते अनडिफरन्शिएटेड आहेत. तुम्ही तितकं त्याला जस्ट डिफरन्शिएट करू शकणार नाही की वेगवेगळे जे पार्ट्स आहेत त्या प्लांटच्या बॉडीचे ते तुम्ही डिफरन्शिएट करू शकणार नाही यामध्ये. त्याचे एक्झाम्पल जे ते स्पायरोगायरा, वोल्वॉक्स, सीवीड. ठीक आहे, हे सगळे थॅलोफायटामध्ये येतात. त्यानंतर ब्रायोफायटा, इथे पण ॲब्सेंट असणार. ठीक आहे, गरजेचं नाही आहे, पुढे बघूया आपण. आणि सीड्स अँड फ्लॉवर हे पण ॲब्सेंट आहे बिकॉज दे रिप्रोड्यूस बाय स्पोर्स, हिडन रिप्रोडक्शन आहे. ठीक आहे, आणि हा याला एक म्हणता येईल की ॲम्फिबियन ऑफ द प्लांट किंगडम. आणि हाच प्रश्न विचारला गेलेला आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज कॉल्ड एज द ॲम्फिबियन ऑफ द प्लांट किंगडम. तर त्याचा आन्सर आहे ब्रायोफायटा. ठीक आहे, लॅक्स ट्रू रूट्स, स्टेम अँड लीव्स, नीड वॉटर फॉर फर्टिलायझेशन. म्हणजे याला वॉटर पण लागतं आणि तसं पण बाहेर जगू शकतो, त्याच्यामुळे याला ॲम्फिबियन ऑफ द प्लांट किंगडम असं म्हटलं आहे. ठीक आहे, त्यामध्ये मॉसेस येतात. ठीक आहे, लिव्हरवॉर्ट्स. ठीक आहे, हे थोडे नावं लक्षात राहिले तर चांगली गोष्ट आहे. पुढे बघा टेरिडोफायटा आहेत. आता टेरिडोफायटामध्ये एक नवीन गोष्ट आपल्याला दिसून येईल की ते वॅस्क्युलर पार्ट जो आहे तो आपल्याला दिसून येतो. म्हणजे जायलम आणि फ्लोएम जे आहे ते आपल्याला टेरिडोफाइट्समध्ये दिसतं. म्हणजे हा एकमेव क्रिप्टोग्राम आहे ज्याच्यामध्ये वॅस्क्युलर सिस्टम आहे. जसं तुम्हाला विचारलंय की ॲम्फिबियन ऑफ द प्लांट किंगडम कोण आहे, तसं तुम्हाला हे विचारू शकतात की जे वॅस्क्युलर क्रिप्टोगॅमिक डिव्हिजन कोणतं आहे तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे ते टेरिडोफायटा आहे. महत्त्वाचा आहे ॲस्पेक्ट हा. ठीक आहे, हे ॲब्सेंट आहे ऑब्वियस आहे. possess true roots, stem and leaves, first terrestrial plant to have vascular tissue. Vascular tissue असणारा फर्स्ट प्लांट आहे हा. ठीक आहे, फर्न्स, हॉर्सटेल्स, क्लब मॉसेस हे याचे एक्झाम्पल आहेत. ठीक आहे, हे आता इथे संपला. आता फॅनेरोग्रामचा जो ॲस्पेक्ट आहे जिम्नोस्पर्म्स आणि एंजिओस्पर्म तो आपण इथे बघूया. जिम्नोस्पर्म्स काय आहेत आता इथे तर ठीक आहे, वॅस्क्युलर पार्ट आहेच, जायलम आणि फ्लोएमचा तो पार्ट इथे असणारच आहे. पुढे जो सीड्स आणि हे दोन्हीमध्ये आहेत, पण याचं जे आहेत ना याच्या सीड्स जे आहेत हा नेकेड सीड्स आहेत आणि इकडे जे आहेत या सीड्स या इन्क्लोज्ड आहेत. हा याचा बेसिक डिफरन्स आहे. जिम्नोस्पर्म्स आणि एंजिओस्पर्मचा बेसिक डिफरन्स हा याला म्हणता येईल की याची सीड्स जी आहे नेकेड आहे, उघडी आहे, आणि याची जी आहे एन्क्लोज केलेली आहे तर एंजिओस्पर्म्सची. ठीक आहे, आणि नॉन फ्लॉवरिंग सीड प्लांट्स जिम्नोस्पर्म बद्दल बोललं गेलं तर आर नॉट एन्क्लोज्ड इन अ फ्रूट ऑर ओव्हरी, टिपिकली एव्हरग्रीन अँड वुडी. ठीक आहे, जे मोठे प्लांट्स आहेत ना एकदम ज्यांची हाईट वगैरे खूप जास्त आहे ते पाईन्स असतील, देवदार असतील, हे सगळे त्यामध्ये येतात. गिंगपो हे येतात जिम्नोस्पर्म्समध्ये. ठीक आहे, नेकेड सीड्स एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे बघा एंजिओस्पर्मचा जो ॲस्पेक्ट आहे त्यामध्ये आपल्याला बघता येईल की वॅस्क्युलर तर ऑब्विसली प्रेझेंट आहे आणि इथे आपण बघितलं की एन्क्लोज्ड आहे यांची सीड्स. ठीक आहे, दीज आर फ्लॉवरिंग प्लांट्स, सीड्स आर
एनक्लोज्ड विदिन एन ओव्हरी ऑर फ्रूट द लार्जेस्ट अँड द मोस्ट डायव्हर्स, हा सगळ्यात मोठा ग्रुप आहे. ठीक आहे. आणि याच्या आतमध्ये जे असतात की जे फ्युचर प्लांटचा जो एम्ब्रिओचा जो भाग असतो तिथे कॉटिलिडॉन्स असतात आणि ते कॉटिलिडॉन्स जे आहेत त्याच्यानी डिवाइड होतं. म्हणजे एंजिओस्पर्मचं फर्दर डिव्हिजन होतं मोनोकॉट आणि डायकॉट्समध्ये, जे आपण इथे बघत आहेत. मोनोकॉट आणि डायकॉट्स, एक कॉटिलिडॉन असेल तर मोनोकॉट आणि दोन असतील तर डायकॉट्स. ठीक आहे. तर मोनोकॉटचे एक्झाम्पल असतील ग्रास, व्हीट, लिलीज. डायकॉटचे एक्झाम्पल काय, रोज, मँगो, पी, हे सगळे डायकॉटचे एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे. लक्षात ठेवा, ऑलरेडी यावर प्रश्न आलेला आहे, तर हे एक महत्त्वाचं बनून जातं. इथे काहीतरी येण्याचे चान्सेस आपल्याला दिसतात. तर फॅक्ट्स आहेत थोडेसे, तुम्हाला आता तुम्ही यावर थोडं लक्ष दिलेलं नसेल तर एक नजर पडली तर तुम्हाला एखाद प्रश्न सुटू शकतो. ठीक आहे. प्लांट टिश्यूज जे आहेत, प्लांट टिश्यूजवर पण प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. तर यामध्ये मेरिस्टिमॅटिक आणि परमनंट टिश्यूज हे दोन, त्याचं एक प्रायमरी डिव्हिजन आहे. मेरिस्टिमॅटिक टिश्यूचा अर्थ आहे की हे डिवायडिंग टिश्यूज आहेत, म्हणजे याच्यामध्ये डिव्हिजन अजून पण चाललेलं आहे. दे आर ऍक्टिव्हली डिवायडिंग अनडिफरन्शिएटेड सेल्स रिस्पॉन्सिबल फॉर द प्लांट्स ग्रोथ इन लेंथ अँड गर्थ. म्हणजे थिकनेस असेल किंवा लेंथ असेल याची जी ग्रोथ होती ती कशामुळे होते, मेरिस्टिमॅटिक टिश्यूजमुळे होती. ठीक आहे. तर त्यामध्ये प्रकार आहेत, 3 टाईप आहेत त्याच्यामध्ये. अपायकल मेरिस्टेम म्हणजे जो आपल्या प्लांटचा जो वरचा पार्ट असतो, शेंडा असतो, तो अपायकल मेरिस्टेम त्याला म्हणता येईल. टिप्स ऑफ द रूट्स अँड शूट्स. ठीक आहे. तर अपेक्स वाला पार्ट जो आहे रिस्पॉन्सिबल फॉर प्रायमरी ग्रोथ, सगळ्यात महत्त्वाचे जे इंक्रीजिंग लेंथ आहे तो अपायकल मेरिस्टेम मुळे होतो, त्याच्या नावातच आहे, तुम्हाला हे ओळखता आलं पाहिजे. लॅटरल मेरिस्टेम, त्याला कॅम्बियम असं म्हणतात. साइड्स ऑफ द स्टेम अँड रूट, जो साइडचा पार्ट आहे, लॅटरल पार्ट आहे, तो त्याची ग्रोथ याच्याशी रिलेटेड आहे, लॅटरल मेरिस्टेमशी. रिस्पॉन्सिबल फॉर सेकंडरी ग्रोथ, इंक्रीज इन गर्थ म्हणजे थिकनेस वगैरे. इंटरकॅलरी मेरिस्टेम, बेस ऑफ द लीव्ज ऑर इंटरनोड्स, ग्रासेसमध्ये एस्पेशली, तर याचा रोल तिथे जास्त आहे इंटरकॅलरी मेरिस्टेमचा. इंक्रीजेस द लेंथ ऑफ द ऑर्गन्स लाईक लीव्ज अँड इंटरनोड्स, याचा रोल तो, याची लेंथ ते वाढवत असतो, इंटरकॅलरी मेरिस्टेम. ठीक आहे. हे 3 नावं तुमच्या लक्षात आले पाहिजे. कशामध्ये येतात, मेरिस्टिमॅटिक टिश्यूजमध्ये. पुढे आता परमनंट टिश्यूज आहेत जे नॉन डिवायडिंग आहेत, म्हणजे याच्यामध्ये आता डिव्हिजन आपल्याला तसं दिसून येत नाही. These tissues are derived from meristematic tissue cells that have specialized to perform specific functions and have lost the ability to divide. Permanent tissues आहेत, they do not divide now. ठीक आहे. सिंपल परमनंट टिश्यू आणि कॉम्प्लेक्स आहे. मग आता सिंपल मध्ये येतात 3, पॅरेनकायमा, कोलेनकायमा अँड स्क्लेरेनकायमा. ठीक आहे. नावं ऐकली असतील, फक्त त्यांनी त्याच्यामध्ये काय काय बेसिक आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. तर सिंपल परमनंट मध्ये येतात हे 3 प्रकार, पॅरेनकायमा, कोलेनकायमा आणि स्क्लेरेनकायमा. पॅरेनकायमामध्ये काय आहे, म्हणजे त्याचे कॅरेक्टरिस्टिक काय, थिन वॉल्ड लिव्हिंग सेल्स, लुजली पॅक्ड. ठीक आहे. म्हणजे जास्त लक्षात ठेवण्यासारखं नाही. हां, हे त्याचं फंक्शन महत्त्वाचं आहे. आता इट स्टोर्स फूड अँड वॉटर, फोटोसिंथेसिसचा जो ॲस्पेक्ट आहे तो कशामध्ये होतो, पॅरेनकायमाच्या सेन्समध्ये, तो आपल्याला लक्षात ठेवण्यासारखा आहे. त्यानंतर कोलेनकायमा जे आहे, लिव्हिंग सेल्स विथ अनइव्हनली थिकन्ड कॉर्नर्स, इट प्रोव्हाइड्स मेकॅनिकल सपोर्ट अँड फ्लेक्झिबिलिटी टू यंग स्टेम्स अँड पेटिओल्स. आता हे जे आपले स्टेम वगैरे असतं, लिव्ज असतात, हे असे आपण इमिजिएटली तोडलं तर तुटत नाहीत ते कधी कधी. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं की ती जी फ्लेक्झिबिलिटी आहे ती कोण देतंय, कोलेनकायमा देतंय. ठीक आहे. स्क्लेरेनकायमा काय करते, थिक वॉल्ड जो ॲस्पेक्ट आहे, थिक वॉल्ड सेल्स ऑफन डेड ॲट मॅच्युरिटी, म्हणजे लिग्निन असतं त्यामध्ये, लिग्निफाईड. तुम्ही हे बघितलं असेल ना, आपलं नारळ जे असतं त्याचा जो थिक पार्ट असतो बाहेरचा, त्याला तो स्क्लेरेनकायमा आहे, स्क्लेरेनकायमा आहे तो टिश्यू. ठीक आहे. प्रोव्हाइड स्ट्रक्चरल स्ट्रेंथ अँड रिजिडिटी, सीड कोट्स अँड नटशेल्स. ठीक आहे. तर हे 3 आपल्याला परमनंट टिश्यूज जे आहेत त्याच्यामध्ये सिंपल परमनंट टिश्यूमध्ये हे 3 पार्ट आहेत, आणि म्हणजे त्याचे पॅरेनकायमा, कोलेनकायमा आणि स्क्लेरेनकायमा, आणि त्याचे हे फंक्शन्स. ठीक आहे. आता कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू पण आहेत, मेड ऑफ मोर दॅन 1 टाईप ऑफ सेल. कॉम्प्लेक्स काय आहेत ते, म्हणजे मोर दॅन 1 टाईप ऑफ सेल पासून ते बनलेले आहेत. तर टिश्यू टाईप काय, झायलम आणि फ्लोएम. ऑलरेडी मी एकदा दोनदा नाव घेतलंय.
तर याला कॉम्प्लेक्स पर्मनंट टिश्यू असं म्हणतात. याचे कॉन्स्टिट्युएंट्स हे आहेत, ट्रॅकेट्स असतील, वेसल्स, ठीक आहे. इकडे फ्लोएममध्ये सिव्ह ट्यूब्स, कंपॅनियन सेल्स, फ्लोएम पॅरेनकायमा. हे सिव्ह ट्यूब्स जे आहेत ना, हे एक एक्सेप्शन आहे, वन ऑफ द, जे याच्यामध्ये पण न्यूक्लियस नसतो. ठीक आहे, इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट आहे. ट्रान्सलोकेशन ऑफ, ठीक आहे, कंडक्शन ऑफ वॉटर अँड डिझॉल्व्ड मिनरल्स फ्रॉम रूट्स टू द रेस्ट ऑफ द प्लांट. वॉटर आणि डिझॉल्व्ड मिनरल्स जे आहेत फ्रॉम रूट्स टू द रेस्ट ऑफ द प्लांटकडे घेऊन जाण्याचं काम कोणाचं आहे? झायलम्स. आणि ट्रान्सलोकेशन ऑफ फूड फ्रॉम लिव्स, म्हणजे फोटोसिंथेसिसची जी साईट आहे लिव्स, टू स्टोरेज ऑर्गन्स अँड ग्रोईंग पार्ट्स. म्हणजे कुठून? लिव्स पासून तू स्टोरेज ऑर्गन्स पर्यंत घेऊन जाणे, जे ग्रोईंग पार्ट आहेत प्लांटचे तिथे घेऊन जाणे, हे काम कोणाचं आहे? हे आहे फ्लोएमचं. ठीक आहे, तर हे बेसिक तुम्हाला एवढं अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे. कधी कधी ते इंटरचेंज करून वगैरे त्या क्वेश्चनमध्ये ते टाकतात. ठीक आहे, पुढचा पार्ट हा प्लांट हार्मोन्सचा हा ऍस्पेक्ट आहे. आता याच्यावर पण वारंवार प्रश्न आपल्याला दिसून येतो. हे जे प्लांट हार्मोन्स आहेत, की जे सेल आपले जे डिव्हिजन आहे, सेल डिव्हिजन असेल किंवा प्लांटची ग्रोथ आहे, त्याच्याशी रिलेटेड हे वेगवेगळे त्यांचे फंक्शन्स आहेत. तर हे 5 हार्मोन जे आहेत ते आपल्याला माहीत असायला पाहिजे. ऑक्झिन्स, जिबरलिन्स, सायटोकायनिन्स, ॲब्सिसिक ॲसिड आणि इथिलिन. ठीक आहे, आता याचं साईट ऑफ प्रोडक्शन, मेन बेसिक फंक्शन काय आहे आणि इफेक्ट वगैरे प्लांटवरचा, ठीक आहे, तेवढं एकदम डिटेलमध्ये माहीत नसलं तरी चालेल, पण हे कोर तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आता याचं प्रायमरी साईट ऑफ प्रोडक्शन काय आहे? शूट अपायकल मेरिस्टेम्स. आपण बघितले ना तिकडे अपायकल मेरिस्टेम्स आहे ना, टिप्स ऑफ द स्टेम्स अँड यंग लिव्स. तिथे कोण असतं? ऑक्झिन्स असतात, है ना. तर महत्वाचं आहे सेल इलॉंगेशन अँड अपायकल डॉमिनन्स. आता अपायकल मेरिस्टेमशी रिलेटेड आहे, तर अपायकल डॉमिनन्सची त्याचं फंक्शन असायला पाहिजे. जिबरलिन्स जे आहेत, यंग लिव्ज, रूट्स, सीड्स अँड अपायकल बर्ड्स, इथे सापडतात. स्टेम इलॉंगेशन, सीड जर्मिनेशनशी याचा संबंध येतो जिबरलिन्सचा. ठीक आहे, सायटोकायनिन्स जे आहेत हे महत्वाचे आहेत, हे रूट्समध्ये. अँड डेव्हलपिंग फ्रूट्स अँड सीड्स इथे सापडतात सायटोकायनिन्स. सेल डिव्हिजन म्हणजे सायटोकायनेसिस अँड डिलेइंग सेनेसन्स, हा इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट आहे. म्हणजे जो एजिंगचा पार्ट आहे प्लांटचा, त्याला डिले करण्याचं काम कोण करतं? सायटोकायनिन. ठीक आहे, महत्वाचा आहे हा ॲस्पेक्ट, कारण की याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. पुढे ॲब्सिसिक ॲसिड, हे कुठे सापडतात? लिव्ह, स्टेम्स, रूट्स, ग्रीन फ्रूट्स. ठीक आहे, स्ट्रेस रिस्पॉन्स अँड डॉर्मन्सी, याचं बेसिक फंक्शन याच्याशी रिलेटेड आहे. ऑफन कॉल्ड एज द स्ट्रेस हार्मोन. promotes seed and bud dormancy, closes stomata during water stress to prevent water loss. वॉटर लॉस प्रिव्हेंट करण्यासाठी जेव्हा स्ट्रेसशी रिलेटेड जो ॲस्पेक्ट आहे प्लांटचा, त्याला स्ट्रेस हार्मोन सुद्धा म्हणतात. महत्वाचा आहे ॲब्सिसिक ॲसिड. ठीक आहे, याच्याशी रिलेटेड कोणताही असा जो एकदम पिन पॉईंट करणारा असा जो फॅक्ट असेल ना, त्याला विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत. ठीक आहे, इथिलिन हे काय आता? टिश्यूज ऑफ रायपनिंग फ्रुट्स, नोड्स ऑफ स्टेम. रायपनिंगशी संबंधित जो हार्मोन आहे तो आहे इथिलिन. फ्रूट रायपनिंग आणि एजिंगमध्ये पण त्याचा एक रोल आहे. द ओनली गॅशियस हार्मोन, आणि हा सगळ्यात महत्त्वाचा हा एकमेव गॅशियस हार्मोन आहे. प्रोमोट्स फ्रूट रायपनिंग, कॉजेस लिव्ज अँड फ्लॉवर्स टू ड्रॉप, है ना. हा एजिंग घडून आणतो. रिस्पॉन्स फॉर द ट्रिपर रिस्पॉन्स टू मेकॅनिकल स्ट्रेस, हा ठीक आहे. म्हणजे हा एजिंग घडून आणतो आणि एक गॅशियस हार्मोन आहे कुठला? एथिलिन. ठीक आहे, सायटोकायनिनचं काय आपलं काय बघितलं आपण? डिलेइंग सेनेसन्स, म्हणजे एजिंगला डिले करणे, सेल डिव्हिजनमध्ये भाग घेणे. वरती आपण जे अपायकल जो ॲस्पेक्ट आहे, अपायकल डॉमिनन्स किंवा सेल इलॉंगेशन, याच्यामध्ये आपण ऑक्झिनला बघितलं. आणि जिबरलिनचा रोल काय? स्टेम इलॉंगेशन अँड सीड जर्मिनेशन. ठीक आहे, महत्त्वाचे. याच्यामध्ये पण काहीतरी तुम्ही एक्सपेक्ट करू शकता प्रश्न जर यायचा म्हटला तर. ठीक आहे, पुढचा टॉपिक आपण बघतोय तो आहे फोटोसिंथेसिस. आता यावर पण प्रश्न आलेले आहेत, तर आपल्याला एक बेसिक अंडरस्टँडिंग पाहिजे की नेमकं या प्रोसेसमध्ये काय होतं.
तर आपण बघूया फोटोसिंथेसिस अकर्स इन द क्लोरोप्लास्ट. मी आत्ता तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा आपण तिकडे बघितलं ऑफ द प्लांट सेल्स अँड इज समराइज बाय द ओव्हरऑल केमिकल इक्वेशन. हे त्याचं इक्वेशन आहे 6CO2 + 6H2O. लाईट एनर्जीची गरज असते आणि C6H12O6 ग्लुकोजचं याच्यामध्ये क्रिएशन होतं आणि इट इज अ ऑक्सिडेशन रिडक्शन प्रोसेस. ऑक्सिडेशन रिडक्शन एका वेळेला होतं यामध्ये आणि त्यामध्ये आपण बघतो की H2Oचं म्हणजे वॉटरचं ऑक्सिडेशन होतं आणि CO2चं रिडक्शन या प्रोसेसमध्ये होतं. याचं लोकेशन क्लोरोप्लास्ट ऑलरेडी आपण बघितलं आहे. कार्बन डायऑक्साईड अब्झॉर्ब फ्रॉम द एअर, वॉटर ॲब्झॉर्ब फ्रॉम द सॉईल अँड लाईट एनर्जी ॲब्झॉर्ब बाय द क्लोरोफिल. याच्यासाठी क्लोरोफिल फार इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, ग्लुकोज त्याचं प्रोडक्ट आहे. तीच इथे एक्सप्लेन केलेली आहे, म्हणजे जी रिॲक्शन आहे ही इथे सांगितलेली आहे. फोटोसिंथेसिसचे आता 2 स्टेजेस आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण बघतो की एक लाईट डिपेंडंट स्टेज आहे आणि एक लाईट इंडिपेंडंट स्टेज आहे. केल्विन सायकल ज्याला म्हणतात, केल्विन सायकल ती आहे. आता लाईट डिपेंडंट जी फेज आहे ती थायलॉकॉइड मेम्ब्रेनमध्ये होते, ग्रॅनामध्ये. आणि याच्यामध्ये तुम्ही बघता की रिक्वायरमेंट जी आहे लाईट एनर्जी, H2O, NADP, ADP ह्या रिक्वायरमेंट्स आहेत. प्रोडक्ट काय क्रिएट होतात, ATP, NADPH आणि O2 रिलीज होतो. कन्वर्ट्स लाईट एनर्जी इंटू केमिकल एनर्जी, ATP अँड NADPH अँड स्प्लिट वॉटर. हे त्याचं पर्पज आहे. हे लाईट डिपेंडंट रिॲक्शन आहे. ठीक आहे, आता पुढे त्याच्यामध्ये जो पुढची प्रोसेस आहे ती आहे लाईट इंडिपेंडंट रिॲक्शन, जी केल्विन सायकल आहे ती स्ट्रोमामध्ये होते. आणि CO2, ATP आणि यांची त्याला गरज असते. ठीक आहे, ते जे आपण ऑलरेडी तिकडे बघितलेलं आहे. त्यानंतर त्याचे प्रोडक्ट्स ग्लुकोज, म्हणजे हा सेकंड पार्ट आहे. इथून झाल्यानंतरचा पुढचा पार्ट आहे. तर ग्लुकोज आपल्याला क्रिएट करायचं जे आपण रिॲक्शनमध्ये बघितलेलं आहे तर ग्लुकोज यामध्ये आपल्याला दिसतं जे प्रोडक्ट त्याचे क्रिएट होतं. यू स्टोर्ड केमिकल एनर्जी ATP अँड NADPH टू फिक्स CO2 इंटू शुगर. CO2चं फिक्सेशन होतं शुगरमध्ये. ही जी एनर्जी असते ATP आणि NADPHची ही एनर्जी यामध्ये यूज होते. ठीक आहे, हे बेसिक्स आहे, एकदम बेसिक. तुम्हाला इतकं तरी माहीत असायला पाहिजे. ठीक आहे, केल्विन सायकल ही लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला बघता येईल की हे जे पाथवेज आहेत ज्याच्याने आपण CO2 ला फिक्स करतो तर यामध्ये C3, C4 आणि कॅम्प पाथवे हे असं त्याचं डिव्हिजन आहे. याच्यामध्ये डायरेक्ट तुम्हाला एकदा प्रश्न आलेला आहे की C4 प्लांट्स यापैकी कुठला आहे किंवा C3 प्लांट यापैकी कुठला नाही आहे वगैरे असं ते विचारतात. तर एक C3, C4 आणि कॅम्प पाथवेबद्दल आपण एक बेसिक बघूया. याच्यामध्ये 3 कार्बन कंपाऊंड असतो C3 मध्ये, म्हणून C3 आहे त्याचं नाव. 3PGA जे म्हणतात, फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट जो आहे त्याचा. याचा 4 कार्बन आहे C4चा, ऑक्झॅलो ॲसिटेट. आणि इकडे मॅलेट हा पण 4 कार्बन आहे. ठीक आहे, आणि रुबिस्को हा जो यांचा महत्वाचा एन्झाईम C3चा. आणि इकडे पेप कार्बॉक्झिलेज आणि रुबिस्को हे दोन्ही असतात. इनिशियल स्टेजमध्ये पेप कार्बॉक्झिलेज आणि इकडे रुबिस्को. आणि कॅम्प पाथवेमध्ये पेप कार्बॉक्झिलेज आणि रुबिस्को परत तेच असतात. हे विचारू शकतात, म्हणजे हे जे एन्झाईम वगैरे आहे जे फार प्रॉमिनंट टाईपचे एन्झाईम्स आहेत हे विचारू शकतात. फारच असे पेरिफेरल एन्झाईम नाही विचारणार, पण एक यावर विचारण्याची शक्यता आहे. सेपरेशन ऑफ द प्रोसेसेस बोथ इनिशियल CO2 फिक्सेशन अँड द केल्विन सायकल ऑकर इन द सेम सेल. आता इथे काही सेपरेशन नाही आहे, एकाच ठिकाणी होतं ही गोष्ट. C3ची गोष्ट आपण केली तर इथे सेपरेशन आहे. CO2 फिक्सेशन इन मिसोफिल सेल्स इज सेपरेटेड फ्रॉम द केल्विन सायकल इन बंडल शीथ सेल्स. इथे चेंज होतो. ठीक आहे, आणि इकडे पण आपण बघतो की इथे पण एक सेपरेशन आहे. इनिशियल CO2 फिक्सेशन ऑकर्स ॲट नाईट अँड द केल्विन सायकल ऑकर्स ड्युरिंग द डे. नाईट आणि डेचा इकडे एक सेपरेशन आपल्याला दिसून येते. एक टेम्पोरल सेपरेशन इथे आहे. ठीक आहे, स्टोमॅटाची ॲक्टिव्हिटी ओपन ड्युरिंग द डे, ओपन ड्युरिंग द डे बट मे पार्शली क्लोज इन द एक्स्ट्रीम हीट. आणि इकडे ओपन ओनली ॲट द नाईट, क्लोज ड्युरिंग द डे इथे आपल्याला बघता येईल. हे जे आपले डेझर्टवाले जे प्लांट्स आहेत ना तिथे हा कॅम्प वाला पाथवे असतो. ठीक आहे, एक कॅक्टी वगैरे दिसते तुम्हाला. ठीक आहे, वॉटर इफिशियन्सी बघता येईल. याची लो आहे, C3ची लो आहे, C4ची थोडी हाय आहे, बेटर वॉटर यूज देन C3 प्लांट्स, आणि याची हायेस्ट आहे.
याचा लॉस सगळ्यात कमी होतो, वॉटर लॉस इथे सगळ्यात कमी होतो. ठीक आहे. एक्झाम्पल C3 आपले जे प्लांट्स आहेत व्हीट राईस वगैरे हे C3 नी होतात. मेज शुगर केन हे विचारलेलं आहे, मेज शुगर केन सोरगम हे C4 प्लांट्स आहेत. हे खूपच इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला हे 2-3 नाव माहीत पाहिजे की C4 नी कुठले होतात. तर याला शुगर केन असेल, सोरगम असेल किंवा मेज असेल, कॉर्न असेल, हे C4 नी होणारे फिक्सेशन याचं C4 नी होतं, म्हणजे C4 पाथवेनी याचं फिक्सेशन आपल्याला दिसून येतं. HSK पाथवे सुद्धा याला असं म्हणतात. ठीक आहे. लक्षात ठेवण्याच्या गोष्टी आहेत. फोटोसिंथेसिसशी रिलेटेड हा टॉपिक होता. पुढे आपण बघूया रेस्पिरेशन. याच्यावर पण वारंवार प्रश्न आलेले आहेत. आता एरोबिक रेस्पिरेशन आणि एनएरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक म्हणजे ऑब्वियस आहे की विथ ऑक्सिजन आणि हे विदाऊट ऑक्सिजन आहे. ठीक आहे. ऑक्सिजन रिक्वायरमेंट याला लागते. आता याचा प्रायमरी गोल काय आहे? ग्लुकोजचं ब्रेकडाऊन करून मॅक्झिमम अमाऊंट ऑफ एनर्जी प्रोड्यूस करणे, हे एरोबिक रेस्पिरेशनचा गोल आहे. आणि इकडे पार्शल ब्रेकडाऊन असतं एनएरोबिकमध्ये. ठीक आहे. आणि या मेन स्टेजेस तुम्ही ऐकले असतील, ग्लायकोलिसिस, क्रेब्स सायकल, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेंज, ETC ज्याला म्हणतात. इकडे सुद्धा ग्लायकोलिसिस असतात. हे ग्लायकोलिसिस दोन्हीकडे होता, हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि ही जी प्रोसेस आहे एनएरोबिकची, ही एंटायरली इन द सायटोप्लाझम आहे. इकडे ग्लायकोलिसिस होतं सायटोप्लाझममध्ये, लक्षात ठेवा. क्रेब्स सायकल आणि ETC जी आहे, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, हे होतं मायटोकॉन्ड्रियामध्ये. ठीक आहे. स्टार्टिंग मॉलिक्यूल ग्लुकोज राहील दोन्हीकडे आणि वेस्ट प्रोडक्ट जे आहे त्याचे कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर आहे. इकडे लॅक्टिक ॲसिड वगैरे आणि इथेनॉल तयार होतं. याचं यील्ड फार कमी आहे, 2च ATP मॉलिक्यूल तयार होतात पर ग्लुकोज मॉलिक्यूल. आणि इकडे जे एनर्जीचं यील्ड आपण बघतोय 30 ते 38 ATP, 30 to 38 ATP मॉलिक्युल्स तयार होतात. थिअरॉटिकली जे हायेस्ट आहे ते 38 आहे जर सगळ्या गोष्टी व्यवस्थित असल्या तर, पण तसं जेन्युइनली शक्य नसतं. तर 30 ते 38 अशी एक रेंज आपण बघतो. ठीक आहे. हे तसं स्लो आहे, याच्यात प्रॉपर प्रोसेस होते आणि हे इमिजिएट व्हेरी फास्ट शॉर्ट टर्म एनर्जीसाठी हे असतं, म्हणजे ॲनारोबिक जे विदाऊट ऑक्सिजन जे आहे. ठीक आहे. ईस्ट वगैरेमध्ये आपल्याला हे दिसून येतं ॲनारोबिक रेस्पिरेशन. ठीक आहे. पुढे बघूया. आता ग्लायकोलायसिसची जी प्रोसेस आहे, आता ही जी पूर्ण सायकल आहे ग्लायकोलायसिसची, हे पूर्ण तुम्हाला लर्न करणे काही गरजेचं नाही आहे. पण एकदा प्रश्न आला होता की हे ज्या रिॲक्शन्स आहेत ना, आता ग्लुकोज 6 फॉस्फेटमध्ये कन्वर्ट होतो, मग ग्लुकोज 6 फॉस्फेट फ्रुक्टोज 6 फॉस्फेटमध्ये होतो. तर ही जी पूर्ण अशी प्रोसेस आहे, म्हणजे ज्याची एक सायकल आहे की कसं एक दुसऱ्यामध्ये ट्रान्सफॉर्म होत आहे, तर त्यांनी विचारलं होतं विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट पार्ट ऑफ द ग्लायकोलिसिसची सायकल, हे असं त्यांनी विचारलं होतं. तर थोडंसं एक लक्ष देऊन तुम्ही याच्याकडे बघितलं तर थोडं बेटर राहील. म्हणजे तुम्हाला एवढं माहीत पाहिजे की हे 2-3 नावं ऐकलेले तुम्ही थोडेसे पाहिजे. ते उलटं करतात जनरली, क्वेश्चनमध्ये चेंज तुम्हाला चुकीचं शोधायला लावतात. तर हा प्रश्न ऑलरेडी आलेला आहे, त्यामुळे मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी आणलं. मला नाही एक्सपेक्टेड की तुम्ही लर्न करायला पाहिजे आता. ठीक आहे. आणि ग्लायकोलिसिसची एक गोष्ट महत्त्वाची की त्यात जरी 4 ATP क्रिएट होतात, पण ओव्हरऑल त्याचा गेन जो आहे हा 2 ATPचाच आहे. ठीक आहे. 2 कन्झ्युम होतात. दोन ATP कन्झ्युम होतात. ठीक आहे. हे इथे दिलेलं आहे. एक ATP या स्टेजला कन्झ्युम होतं आणि एक इथे या स्टेजला कन्झ्युम होतं. ठीक आहे. सो दिस इज ग्लायकोलिसिस. आता ओव्हरऑल जे आपण बघूया की ATPचे प्रोडक्शनचा जो ऍस्पेक्ट आहे याच्यावर प्रश्न येत असतो. तर थोडं एक बेसिक आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर ग्लायकोलिसिस जे आहे आपण बघितलं सायटोप्लाझममध्ये होतं. 2 ATP आहे नेट, नेमकंच मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. आणि 2 NADH आहेत. हे NADH पण तिथे क्रिएट होतात. एका NADH पासनं आपल्याला 3 ATP मिळतात. त्यामुळे आपण टोटल जर बघितली इथे तर 8 ATP आपल्याला ग्लायकोलिसिसच्या स्टेजमध्ये दिसतात. त्यानंतर ट्रान्झिशन रिॲक्शन जे आहे, ठीक आहे, मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्समध्ये जे होतं, तर हे जे आहे पायरुवेटचं जे कन्व्हर्जन आहे ते आपल्याला याच्यामध्ये दिसतं. दिस इज अ कनेक्शन बिटवीन ग्लायकोलिसिस अँड क्रेब्स सायकल. ठीक आहे. कनेक्शन इथे तयार होतं. ॲसिटिल कोए इथे बनत असतो. ठीक आहे. तर इथे आपण बघतो की 2 NADH आपल्याला दिसतात, त्याच्यानी 6 ATP तयार होतात आणि ओव्हरऑल 6 ATP. ठीक आहे. आता क्रेब्स सायकल जी आहे,
सायट्रिक ॲसिड सायकल याला म्हणतात, ही पण मायटोकॉन्ड्रियामध्ये होईल. डायरेक्ट जी एटीपी तयार होतात ते 2 आहेत, पण इथे आपण बघतो की 6 NADH आहेत आणि 2 FADH2 आहेत. तर एका NADH मधनं 3 असतात, तर इकडे 6 आहेत, तर टोटल 18 ATP आपल्याला इकडे दिसतील. आणि याच्यामध्ये FADH जो आहे याच्यामध्ये एकाचे 2 ATP असतात, तर हे आहेत 4. ठीक आहे, 24 ATP आपल्याला इथे दिसतील. ठीक आहे, आता हे इलेक्ट्रॉन जे आपलं जे फॉस्फोरायलेशन आहे, ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन जे आहे ETC थ्रू आणि किमिओस्मोसिस या प्रोसेसमध्ये ओव्हरऑल आपले 34 ATP आपल्याला दिसतात. ठीक आहे, तर ऍक्च्युअल जे आहे जे 2-2 ATP इकडे होत आहेत ते ओव्हरऑल जे ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन आहे इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेनमध्ये जे होतं आणि यांचं कन्व्हर्जन ज्याच्यामध्ये होतं, तर ही वेगळी प्रोसेस आहे. याच्यामध्ये टोटल आपले 34 ATP असतात. ठीक आहे, तर हे जे टोटल 38 जे आहे, टोटल 38 जे आहे, तर याच्यामध्ये तुम्ही NADH आणि FADH याचं कॅल्क्युलेशन करून बघितलं तर आपल्याला क्रेब्स सायकल मधून 24, आपल्याला ट्रान्झिशन रिॲक्शन मधून 6 आणि ग्लायकोलिसिस मधून 8. ठीक आहे, तर ओव्हरऑल जे आहे आपलं जे इलेक्ट्रॉन कॅरियर किंवा याच्यानी 34 ATP येतात. तर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे ना. ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन जे आहे ETC चे जे मेकॅनिझम आहे इथून 34 येतात. तर हे 34 आणि जे सबस्ट्रेट लेवलवर क्रिएट होतात 2 आणि 2 4, तर असे टोटल 38. ठीक आहे, तर प्रश्न विचारायला कसाही विचारता येतो याच्यामध्ये की ग्लायकोलिसिस मध्ये किती आहे ना, ETCच्या चेनमध्ये ऍक्च्युअलमध्ये किती असतात, मॅक्झिमम किती असतात आणि NADH आणि FADH मधून किती तयार होतात. एक जी क्रेब्स सायकल जी आहे, क्रेब्स सायकलच्या एका टर्न मध्ये किती होतात, तर 12 होतात. ठीक आहे, त्याच्या एका टर्न मध्ये 12 ATP होतात, तर 2 टर्न्स असतात क्रेब्स सायकलच्या. ठीक आहे, ओव्हरऑल हे तुम्हाला बेसिक याचं समजलं पाहिजे की कशा पद्धतीने हे झालेलं आहे. फार डिटेलमध्ये तुम्ही आता जाऊन त्याचा काही अर्थ नाही, पण एक बेसिक याच्यावर जर प्रश्न येत असतील तर तुम्हाला ते आकडे तरी माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स, आता हा पण एक महत्त्वाचा टॉपिक आहे. ठीक आहे, आपण तिकडे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स बघितलं, तर क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्समध्ये वेगवेगळे फायलम आहेत. ठीक आहे, तर याच्यामध्ये जे याच्यावर पण प्रश्न येत असतो, मॉलुस्कवर एकदा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, आणि ते जे ओव्हरऑल एक त्याचं क्लासिफिकेशन आहे की किंगडम असेल किंवा किंगडम पासून तर जे स्पीशीज पर्यंत जी एक साखळी आहे ती पण एकदा विचारलेली आहे. ठीक आहे, तर ते पण तुम्हाला बेसिक आता ते विचारलेलं आहे, परत विचारतील की नाही असं सांगता येत नाही. पण हे जे ओव्हरऑल जे महत्त्वाचे फायलम आहेत आणि त्यांच्या 1-1, 2-2 कॅरेक्टरिस्टिक्स आपण इथे बघूया. ठीक आहे, आता महत्त्वाचं याच्यामध्ये एक आहे की जे डिफरन्शिएशन केलेलं आहे वेगवेगळ्या फायलममध्ये, तर ते त्याचे मेजर जे मार्कर्स आहेत किंवा ते पॉईंट्स आहेत ते आपण बघतो की त्याचं जे ऑर्गनायझेशन कसं आहे, कुठल्या लेवलनी ते ऑर्गनाइज झालेलं आहे, त्याची बॉडी सिमेट्री कशी आहे ना, म्हणजे त्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमची बॉडी सिमेट्री कशी आहे ते पण त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. बॉडी कॅव्हिटी आहे की नाही आहे हा एक महत्त्वाचा भाग. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये एक दुसरा ऍस्पेक्ट हा असतो की लेयर्स कशा आहेत, म्हणजे जे डिप्लोब्लास्टिक आहे, ट्रिप्लोब्लास्टिक आहे, याच्याहून पण माहीत पडतं की वेगवेगळ्या फायलमचं आपण कसं डिफरन्शिएशन करू शकतो. तर पहिला याच्यामध्ये बघू आपण पोरीफेरा येथे स्पॉन्जेस जे आहेत तिथे सेल्युलर लेवलचंच ऑर्गनायझेशन आहे, असिमेट्रिकल आहे बॉडी सिमेट्री. ठीक आहे, बॉडी कॅव्हिटी ॲब्सेंट आहे. ठीक आहे, फारच बेसिक लेवलवर. स्नेडारिया जो आहे, जेलीफिश, कोरल्स वगैरे जे आपण बघतो इथे टिश्यू लेवलचं ऑर्गनायझेशन आहे आणि याची सिमेट्री जी आहे ती रेडियल आहे. ठीक आहे, म्हणजे 2 प्लेन्समध्ये तुम्ही काटाल तर दोन्हीकडून तुम्हाला ते सिमिलर दिसतील. आणि हे ॲब्सेंट आहे, बॉडी कॅव्हिटी इथे सुद्धा ॲब्सेंट आहे. जेलीफिश, सी ॲनिमोन हे नावं तुम्ही ऐकले असतील. त्यानंतर तुम्ही बघाल प्लॅटी हेल्मिन्थिस, फ्लॅटवर्म्स. आता इथे ऑर्गन लेवलचं एक ऑर्गनायझेशन आपल्याला दिसतं. ठीक आहे, ट्रिप्लोब्लास्टिक आहे. ठीक आहे, इथून आता ट्रिप्लोब्लास्टिक, हे डिप्लोब्लास्टिक आहे. ठीक आहे, म्हणजे 2च लेयर्स असतात याच्यात, एंडोडम आणि एक्टोडम.
ठीक आहे. इथून बघा याचं बायलॅटरल आहे आता सिमेट्री, प्लॅटी हेल्मिंथिस प्लॅटफॉर्म्स पासून बायलॅटरल सिमेट्री आपल्याला दिसून येते. कॅव्हिटी अजून पण अब्सेंट आहे. टेपवर्म, लिव्हर फ्लूक वगैरे हे याचे एक्झाम्पल आहेत. मी एक दोनच आणलेत. आता याला विचारतील की नाही काही सांगता येत नाही, पण जर लक्षात राहिलं तर ठीक आहे, पण तुम्ही इमिजिएटली असं पाठ करणं थोडंसं कठीण आहे. ठीक आहे. निमॅटोडा, त्याच्या पुढे राऊंड बम्स. आता इथे ऑर्गन लेवलचं थोडंसं ऑर्गनायझेशन आपल्याला दिसून येतं. आणि बायलॅटरल यांचं आहे सिमेट्री. इथे थोडीशी एक सुडो टाईपची कॅव्हिटी यांच्या याच्यामध्ये दिसते, बॉडीमध्ये एक सुडो टाईपची कॅव्हिटी इथे दिसते. तर ही विचारण्यासारखी गोष्ट आहे. सुडो कॅव्हिटी जी आहे, सुडोसिलोमेट याला म्हटलं जातं, फॉल्स सिलोम कुठे, निमॅटोडामध्ये आहे. ठीक आहे. ॲस्कॅरिस याचं एक्झाम्पल. अजून आहेत पुढे ॲनेलिडा, सेगमेंटेड वॉर्म्स ज्याला म्हणता येईल. सेगमेंटेड बॉडी, बायलॅटरल आहे सिमेट्री याची पण. इथे ट्रू सिलोम आपल्याला दिसतो सगळ्यात पहिले, है ना. ॲनेलिड्समध्ये ट्रू सिलोम आहे, म्हणजे बॉडी कॅव्हिटी जी आहे त्यांची ती आपल्याला इथे दिसून येते. अर्थवॉर्म्स वगैरे त्याच्यामध्ये येतील आपले, लीच अर्थवॉर्म्स वगैरे हे कशामध्ये येतात, ॲनेलिड्समध्ये. त्यानंतर आर्थ्रोपोडा, ज्याचे इन्सेक्ट्स वगैरे येतात, स्पायडर वगैरे येतात. लार्जेस्ट फायलम आहे हा, सगळ्यात महत्त्वाचं. एवढं तरी लक्षात राहिलं तरी बरं आहे. हा सगळ्यात मोठा फायलम आहे. ठीक आहे. इथे सुद्धा बायलॅटरल आहे, ट्रू सिलोम आहे. इन्सेक्ट्स, क्रॅब्स, स्पायडर, श्रिम्प हे सगळे याच्यामध्ये आहे. सगळ्यात मोठा फायलम हा आहे आर्थ्रोपोडा. त्यानंतर मोलस्का, स्नेल्स वगैरे जे असतात, ऑक्टोपस वगैरे, ते याच्यामध्ये आहेत मोलस्कामध्ये. आणि याच्यावर प्रश्न आलेला आहे, रिसेंटली झालेला आहे. तर सॉफ्ट असतात हे. ठीक आहे. एक शेल असतं त्यांना बाहेरून वगैरे. बायलॅटरल आहे त्यांचं पण. आणि इथे पण ट्रू सिलोम आहे. आता इथून ट्रू सिलोम आपल्याला दिसून यायला लागलाय. स्नेल, ऑक्टोपस. ठीक आहे. एकायनोडर्म्स आहेत, त्यानंतर स्टारफिश वगैरे. ठीक आहे. वॉटर वॅस्क्युलर सिस्टम यांच्यामध्ये आपल्याला दिसून येतो. रेडियल सिमेट्री आहे. ट्रू सिलोम, स्टारफिश असेल, सी कुकुंबर असेल, हे याच्यामध्ये येतात, एकायनोडर्म्समध्ये येतात. हेमिकोर्डेटा, वर्म लाईक मरीन ऑर्गॅनिझम्स. बायलॅटरल आहे, ट्रू सिलोम आहे. ठीक आहे. आता अजून एक महत्वाचा भाग इथे आहे की जे कॉर्डेटा आहे याच्यामध्ये नोटोकॉर्ड नावाचा हा जो आहे, डॉर्सल हॉलो नर्व कॉर्ड. ठीक आहे. नोटोकॉर्ड असणारे जे आहेत त्याला कॉर्डेटामध्ये ते येतात. ठीक आहे. ते बायलॅटरल असतात, ट्रू सिलोम. ठीक आहे. फिश असेल, मग ॲम्फिबियन्स असतील, रेप्टाईल्स असतील, बर्ड्स असतील किंवा मॅमल्स असतील, हे सगळे कशामध्ये येतात, कॉर्डेटामध्ये येतात. त्याच्यामध्ये वर्टिब्रेट्समध्ये येतात. ते आपण बघूया, याचं महत्वाचं थोडंसं आहे. सब फायलम वर्टिब्रा, वर्टिब्रेटा विदिन फायलम कॉर्डेटा. ठीक आहे. इम्पॉर्टंट आहे म्हणून मी इतकंच आणलं. ठीक आहे. आता हे जे फिशचं आपलं पायसेस, ॲक्वेटिक पेअर्ड फिन्स, म्हणजे ठीक आहे. आता फिशच्या याच्यावरून तुमच्या लक्षात येईल शार्क वगैरे हे सगळं. यांचं 2 चेंबर्ड हार्ट आहे. इतकं थोडंसं माहीत असलेलं बरं असतं. फिशचं 2 चेंबर्ड हार्ट आहे. मग ॲम्फिबियन्स जे जमिनीवर आणि पाण्यात दोन्ही ठिकाणी असतात, इथे 3 चेंबर्ड हार्ट आहे. ठीक आहे. फ्रॉग, हे सगळे ॲम्फिबियन्स आहेत. सॅलमँडर, रेप्टिलिया, रेप्टाईल्स, स्केल्स वगैरे असतात त्यांना. ठीक आहे. युजली हे 3 चेंबर्ड हार्ट आहे यांचं, पण क्रोकोडाईल जे आहेत हे 4 चेंबर्ड आहेत. सगळ्यात मोठा रेप्टाईल कोणता आहे जगात, सॉल्ट वॉटर क्रोकोडाईल है ना. स्नेक, लिझार्ड, टर्टल, क्रोकोडाईल हे सगळे यामध्ये येतात रेप्टाईल्समध्ये. रेप्टिलिया. एव्हिज जे आहेत आपले बर्ड्स, हे वॉर्म ब्लडेड आहेत. फिदर्स वगैरे याला असतात, तुम्हाला माहिती आहे. 4 चेंबर्ड हार्ट आहे इथे पण बर्ड्समध्ये. पिजन, स्पॅरो वगैरे माहीतच आहे तुम्हाला. मॅमलिया, मॅमल्स आपले म्हणजे आपण स्वतः, वॉर्म ब्लडेड आहेत. मॅमरी ग्लँड्स असतात त्यांना, टू नरिश यंग, हेअर, फर. 4 चेंबर्ड हार्ट आहे मॅमल्समध्ये पण. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे ना, हार्ट 4 चेंबर्ड आहे आपला. ठीक आहे. तर हे असं एक बेसिक थोडंसं अंडरस्टँडिंग याचं असायला पाहिजे, कारण कुठल्या एखाद्या फायलमवर किंवा एक 3-4 फायलमला मिक्स करून काही असं मॅच द पेअर वगैरेवाला प्रश्न आपल्याला दिसू शकतो.
पुढे बघा, हा पिट्युटरी हार्मोन्स जे आहेत म्हणजे पिट्युटरी ग्लँड जो आहे आपला त्याच्याशी रिलेटेड फार प्रश्न आपण तुम्ही बघाल मागच्या 10 वर्षात तर तुम्हाला 3-4 प्रश्न याच्यावर दिसतील. तर पिट्युटरी हार्मोनशी रिलेटेड प्रश्न किंवा त्याचे जे हार्मोन्स आहेत ते आपल्याला थोडे माहीत असायला पाहिजे. तर पिट्युटरीला 2 याच्यामध्ये डिवाइड करतात, अँटेरियर पिट्युटरी आणि पोस्टेरियर पिट्युटरी है ना. ॲड्रिनो हायपोफायसिस याला म्हणतात अँटेरियर पिट्युटरीला. अँड सिक्रेट्स इट्स ओन हार्मोन, हे सिंथेसाइज करतात आणि स्वतःचे हार्मोन्स सिक्रेट करतात इन रिस्पॉन्स टू सिग्नल बाय द हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमस याला सिग्नल करतं ब्रेनमधून. ठीक आहे, आता याच्याशी रिलेटेड जितके हार्मोन्स आहेत त्याचं आपण फक्त बघूया की ते कशाशी रिलेटेड आहेत आणि काय करतात, म्हणजे त्याचं बेसिक फंक्शन काय आहे. ग्रोथ हार्मोन फार इम्पॉर्टंट, टार्गेट याचं लिव्हर बोन वगैरे याचे टार्गेट्स आहेत. स्टिम्युलेट्स बॉडी ग्रोथ, सेल रिप्रोडक्शन, रिपेअर, रेजेस ब्लड ग्लुकोज. आता हार्मोनचा प्रकार पण असतात, वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन आहेत. हा प्रोटीन हार्मोन आहे. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे. याच्यावर थोडासा एक अप्लाइड क्वेश्चन विचारलेला आहे. ग्रोथशी रिलेटेड जो आस्पेक्ट आहे ना पिट्युटरी हार्मोनचा याच्यावर विचारलेला आहे प्रश्न. थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन आहे TSH, थायरॉइड ग्लँडवर ऍक्ट करतो. ठीक आहे, स्टिम्युलेट द थायरॉइड टू रिलीज T3 अँड T4 टू कंट्रोल मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझमचा कंट्रोलचं याचं काम आहे थायरॉइड स्टिम्युलेट TSHचं. ठीक आहे, आणि ग्लायकोप्रोटीन टाईपचा हा हार्मोन आहे. ॲड्रिनोकॉर्टिकोट्रोपिक हार्मोन ACTH ॲड्रिनल कॉर्टेक्समध्ये असतो, म्हणजे त्याला ॲड्रिनल कॉर्टेक्स त्याचं टार्गेट असतं. स्टिम्युलेट द ॲड्रिनल कॉर्टेक्स टू रिलीज कॉर्टिसॉल, स्ट्रेस हार्मोन जे आहे कॉर्टिसॉल याचं रिलेशन कशाशी ACTH डायरेक्ट स्ट्रेस हार्मोन्स. कॉर्टिसॉल रिलीज करण्यासाठी तो भाग पाडतो आणि त्याचा एक पेप्टाइड हार्मोन तो आहे. FSH आहे मग फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ओव्हरीज टेस्टिस याच्यावर त्याचं प्रायमरी टार्गेट असतो. प्रमोट स्पर्म प्रोडक्शन, स्पर्म प्रोडक्शन वगैरेसाठी महत्त्वाचा हार्मोन कुठला आहे FSH. हा ग्लायकोप्रोटीन टाईपचा हार्मोन आहे. बघा वेगवेगळे प्रकारचे आहेत. त्यानंतर LH आहे ल्युटिनायझिंग हार्मोन, ओव्हरीज टेस्टिस, ट्रिगर्स ओव्युलेशन अँड कॉर्पस ल्युटियम फॉर्मेशन. ठीक आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये हा महत्त्वाचा हार्मोन आहे. तो पण ग्लायकोप्रोटीन टाईपचा हार्मोन आहे. आणि प्रोलॅक्टिन आहे मॅमरी ग्लँड्स, स्टिम्युलेट्स मिल्क प्रोडक्शन आफ्टर चाइल्ड बर्थ. ठीक आहे, आपण प्रोटीन टाईपचा हार्मोन आहे. पोस्टेरियर पिट्युटरी जी आहे मग त्याचे इट डज नॉट सिंथेसाइज हार्मोन्स, इट स्टोअर्स अँड रिलीजेस हार्मोन्स प्रोड्युस्ड बाय द हायपोथॅलॅमस. स्वतः प्रोड्यूस नाही करत पण एक स्टोअर्स अँड रिलीजेस हायपोथॅलॅमस जे प्रोड्यूस करतं त्याला पोस्टेरियर पिट्युटरी त्याला रिलीज करतं. अँटीडायुरेटिक हार्मोन हा फार महत्त्वाचा आहे, वॅसोप्रेसिन याला म्हणतात. किडनी याची प्रायमरी टार्गेट आहे. प्रोमोट्स वॉटर रिॲब्झॉर्प्शन, वॉटर रिॲब्झॉर्प्शनशी रिलेटेड हा फार महत्त्वाचा हार्मोन. हा विसरू नका, ADH फारच इम्पॉर्टंट आहे. युरिन फॉर्मेशनच्या प्रोसेसमध्ये याचा रोल आहे. पेप्टाइड हार्मोन आहे हा. त्यानंतर ऑक्सिटोसिन, दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. युटेरस, मॅमरी ग्लँड्स याचे टार्गेट. स्टिम्युलेट्स पॉवरफुल युटेराईन कॉन्ट्रॅक्शन्स, लेबर म्हणजे जे फिमेल रिप्रोडक्टिव्ह एक जी प्रोसेस आहे त्यामध्ये फार महत्त्वाचा हार्मोन आहे. ट्रिगर्स मिल्क इजेक्शन, पेप्टाइड हार्मोन हा आहे. ठीक आहे, हे असे 7-8 हार्मोन तुम्हाला माहिती पाहिजे होते. कशावर पण एक फॅक्च्युअल जर विचारलं तर आपल्याला ते थोडीशी आयडिया असायला पाहिजे, ॲटलिस्ट एलिमिनेट तरी करता आलं पाहिजे. पुढे बघा, आता एक्सक्रिटरी सिस्टम जे आहे, आता याच्यावर फार वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. तो जो एक एक्सक्रिटरी सिस्टमचा जो पार्ट आहे म्हणजे जे युरिन फॉर्मेशन वगैरे जे आपला किडनीचा जो भाग आहे तर तो बऱ्याचदा विचारलेला आहे. तुम्ही ऐकलं असेल म्हणजे PYQ वगैरे बघता तर याच्यावर तुम्हाला वारंवार क्वेश्चन दिसतात. तर आता नेफ्रॉन जे आहे जो बेसिक युनिट आहे किडनीचा तिथे ही सगळी प्रोसेस होते आणि त्यामध्ये ह्या महत्त्वाच्या प्रोसेसेस आपल्याला दिसून येतात. तर याचं लोकेशन काय आहे आणि त्याचं बेसिक मेकॅनिझम काय ते आपण शॉर्टमध्ये बघूया. ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन होतं पहिले. ठीक आहे, ग्लोमेरुलस आणि बोमन्स कॅप्सूल हे नेफ्रॉनमध्ये एक इम्पॉर्टंट त्याचा एक कॉन्स्टिट्यूएंट आहे. तिथे हे होतं. ब्लड प्रेशर फोर्सेस वॉटर आयन्स अँड ग्लुकोज युरिया आउट ऑफ द कॅपिलरीज इन टू द कॅप्सूल. ब्लड सेल्स अँड लार्ज प्रोटीन आर रिटेन, म्हणजे हे रिटेन केले जातात आणि याचं एक फिल्ट्रेट तयार होतो. ठीक आहे, फॉर्मेशन ऑफ फिल्ट्रेट इन द बोमन्स कॅप्सूल हे याच्या पहिल्या प्रोसेस ग्लोमेरुलर फिल्ट्रेशनचं हे पहिलं त्याचं आउटकम. मग ट्युब्युलर रिॲब्झॉर्प्शन होतं. हे कुठे होतं? PCT, लूप ऑफ हेनले आणि DCT मध्ये.
ठीक आहे. युजफुल सबस्टन्सेस जे आहेत आर ॲक्टिव्हली ऑर पॅसिव्हली ट्रान्सपोर्टेड आउट ऑफ द फिल्ट्रेट बॅक इन टू द ब्लड, है ना. म्हणजे जे महत्त्वाचे सबस्टन्सेस जे फिल्ट्रेटमध्ये आले होते त्यांना वापस ब्लडमध्ये पाठवल्या जातं या प्रोसेसमुळे. त्यानंतर ट्युब्युलर सिक्रेशन आहे, डिस्टल DCT आणि कलेक्टिंग डक्ट. आता तुम्हाला विचारू शकतात की ट्युब्युलर रिअब्झॉर्प्शन कुठे कुठे होतं, तर या 3 पैकी एक नाव देतील आणि एक दुसरं देऊन टाकतील, कलेक्टिंग डक्ट वगैरे देऊन टाकतील. असं करता येतं फार इझिली. तर ट्युब्युलर सिक्रेशन या DCT आणि CD कलेक्टिंग डक्टमध्ये होतं. वॉटर प्रोडक्ट्स जे आहेत म्हणजे आपले वॉटरचे जे प्रोडक्ट्स आहेत आर ॲक्टिव्हली ट्रान्सपोर्टेड आउट ऑफ द ब्लड इन टू द फिल्ट्रेट इन द ट्युब्युल्स. हे याचं काम आहे ट्युब्युलर सिक्रेशनचं. ठीक आहे. फाईन ट्युनिंग ऑफ ब्लड pH वगैरे, pH वगैरेचा जो ॲस्पेक्ट आहे तो इथे रेग्युलेट केला जातो ट्युब्युलर सिक्रेशनमध्ये. आणि नंतर मग एक्सक्रिशन और वॉटर कन्झर्वेशन, कलेक्टिंग डक्ट आणि लूप ऑफ हेनले याच्यामध्ये हे होतं. फिल्ट्रेट फ्लोज इन टू द कलेक्टिंग डक्ट. आता हा ADH हार्मोन जो मी तुम्हाला आत्ता सांगितला रेग्युलेट्स द फायनल अमाऊंट ऑफ वॉटर रिअब्झॉर्ब टू क्रिएट अ कॉन्सन्ट्रेटेड और डायल्यूट फायनल युरिन. युरिनचं जे कॉन्सन्ट्रेशन किती असायला पाहिजे, काय असायला पाहिजे, त्याचं एक जे डिसिजन असतं ते हार्मोन कोणता ADH डिसाईड करतो, फॉर्मेशन ऑफ युरिन. आता ओव्हरऑल जे आपले किडनीचं स्ट्रक्चर आहे, मग युरिटर आहे, युरिथ्रा आणि तो जी एक प्रोसेस आहे युरिन फॉर्मेशनची, ती ओव्हरऑल ती अॅनाटॉमी तुम्हाला माहीत असली तर मग ही प्रोसेस पण लक्षात राहते. आणि नेफ्रॉनचं पण एक आपल्याला स्ट्रक्चर माहीत असायला पाहिजे. ठीक आहे. तर हार्टशी रिलेटेड जो ॲस्पेक्ट आहे, सर्क्युलेशनचा जो ॲस्पेक्ट आहे, याच्यावर पण प्रश्न आलेला आहे. आणि आपण आता बघूया की ऑर्गन टाईप जो आहे मस्क्युलर ऑर्गन आहे. ठीक आहे. तुम्ही हार्टबद्दल जे ऐकलं असेल की पेरिकार्डियम असेल, मायोकार्डियम असेल, एंडोकार्डियम असेल, याच्यामध्ये त्याचं एक स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. ते सिच्युएशन वगैरे कुठे सिच्युएटेड आहे ते आपल्याला बघता येईल. आणि इट ॲक्ट्स ॲज अ डबल पंप, है ना, टू पंप ब्लड थ्रू आउट द बॉडी, डिलिव्हर ऑक्सिजन अँड न्यूट्रिएंट्स टू द टिश्यूज. सगळ्यात महत्त्वाचा भाग आपल्या हार्टचा आहे. आता याच्यामध्ये त्याचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे. 2 ॲट्रियम आहेत, ॲट्रिया आहेत, ते ब्लड रिसीव्ह करतात. 2 वेंट्रिकल आहेत, ते ब्लड पंप आउट करतात. आणि 4 वॉल्व्स आहेत, इन्श्युअर वन वे ब्लड फ्लो. ठीक आहे. ॲट्रिव्हेंट्रिक्युलर वॉल्व्स AV वॉल्व जे आहेत ट्रायकस्पिड आणि मिट्रल वॉल्व, बायकस्पिड वॉल्व येतो. आणि सेम्युलर वॉल्व्स पण आहेत. ठीक आहे. याची ॲनाटॉमी बेसिक जर माहीत असेल तर क्वेश्चन डील होतात. वॉल्स आणि सेप्टम सुद्धा आहे, अ मस्क्युलर वॉल दॅट डिवाइड्स द हार्ट इंटू राईट अँड लेफ्ट साइड, प्रिव्हेंटिंग द मिक्सिंग ऑफ ऑक्सिजनेटेड अँड डिऑक्सिजनेटेड ब्लड. ऑक्सिजनेटेड अँड डिऑक्सिजनेटेड ब्लड कसं मिक्स होऊ नये त्याच्यासाठी हे सेप्टम इथे आहे. ठीक आहे. आता ती प्रोसेस कशी येते आपण बघूया, कारण की एकदा विचारलंय की कुठून कुठे ते ब्लड वगैरे जातं. आता डिऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे, ब्लड फ्लोचा जो पाथ आहे तो आपण बघूया की बॉडी टिश्यूज काय करतात, सुपिरियर आणि इन्फिरियर वेना कॉवा जे आहेत ह्या लार्जेस्ट वेन्स आहेत. राईट एट्रियम मध्ये इट रिसिव्स द ब्लड बॉडी टिश्यूज थ्रू. त्यानंतर इट टेक्स इट टू राईट वेंट्रिकल, सॉरी बॉडी टिश्यूजकडून सुपेरियर आणि इन्फिरियर वेना केवा जे आहे ते राईट एट्रियमकडे घेऊन येतात, म्हणजे इट रिसिव्स द ब्लड. आफ्टर राईट एट्रियम व्हॉट इट डस, थ्रू द ट्रायकस्पिड वॉल्व इट गोज टू द राईट वेंट्रिकल. ठीक आहे. येस, राईट वेंट्रिकलकडे ते घेऊन जातं. म्हणजे जो राईट एट्रियम आहे टू राईट वेंट्रिकल थ्रू व्हॉट, ट्रायकस्पिड वॉल्व. ठीक आहे. त्यानंतर ते जाते लंगकडे. कशासाठी, हे राईट वेंट्रिकल जे आहे थ्रू द पल्मनरी वॉल्व. हे जे लाईनअप आहे ना की कसं कोणतं कशाशी कसं कनेक्ट होतं, हे आपल्याला त्या क्वेश्चनमध्ये MCQ मध्ये विचारतात की ते तुम्हाला एक्झॅक्ट वाला तिथे पकडावं लागतं. तर आता यानंतर लंग्सकडे राईट वेंट्रिकल थ्रू पल्मनरी वॉल्व्स, पल्मनरी आर्टरी जी आहे त्याच्या थ्रू ते जातं. ओनली आर्टरी कॅरिंग डिऑक्सिजनेटेड ब्लड. आता ही एकमेव आर्टरी आहे की जी डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते. आर्टरीचं युजली काम काय, ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करणं. हे लंग्सकडे घेऊन जाते. ठीक आहे. ब्लड पिक्स अप द ऑक्सिजन, रिलीज CO2. ठीक आहे. लंग्स थ्रू इथे प्युरिफिकेशन होतं. त्यानंतर लंग्स काय करतात, पल्मनरी वेन्स जे आहेत, ओनली वेन्स कॅरिंग ऑक्सिजनेटेड ब्लड. आता ओव्हरऑल वेन्सचं तसं काम नाहीये, पण हे ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात लंग्सकडून. ठीक आहे. आणि लेफ्ट ॲट्रियमला घेऊन येतात. ठीक आहे. आफ्टर दॅट लेफ्ट ॲट्रियम काय करतं, लेफ्ट वेंट्रिकलकडे पाठवतं थ्रू मिट्रल वॉल्व और बायकस्पिड वॉल्व.
लेफ्ट वेंट्रिकलकडे ते पाठवतं. ठीक आहे, आणि लेफ्ट वेंट्रिकलचं काम काय मग? लेफ्ट वेंट्रिकल थ्रू एओर्टिक वॉल्व, एओर्टा द लार्जेस्ट आर्टरी, हे बॉडी टिश्यूजकडे सगळं जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते डिस्ट्रीब्यूट करतं. लेफ्ट वेंट्रिकल फार थिक असतं, त्याची कॅपॅसिटी जास्त असते, बिकॉज इट हॅज टू पंप द ऑक्सिजनेटेड ब्लड टू ऑल द टिश्यूज. ते अशी पूर्ण ही सायकल आहे, तुम्हाला ही लक्षात ठेवता आली पाहिजे, आणि हे असं सुरू असतं कंटिन्युअसली. ठीक आहे, फार इम्पॉर्टंट आहे. एकदा प्रश्न विचारलाय त्यामुळे मी एक शॉर्टमध्ये हे तुम्हाला सांगितलं. आता हे स्केलेटल सिस्टम आहे, याच्यावर पण रिसेंटली प्रश्न आलेला आहे. आता 2024 मध्येच यावर प्रश्न आला होता. तर दोन प्रकारचं त्याच्यामध्ये एक आपण हे बघतो की 206 बोन्स आहेत हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, पण त्याच्यामध्ये आपण बघतो की त्याचं जे डिव्हिजन आहे हे ॲक्शियल स्केलेटन एक आहे, एक ए पार्ट, त्याच्यातला पहिला पार्ट जो आहे जो ॲक्शियल स्केलेटन आहे, त्यात 80 बोन्स आहेत. ठीक आहे, आणि दुसरा पार्ट काय? अपेंडिक्युलर. अपेंडिक्युलर स्केलेटन जे आहे त्यामध्ये 126 बोन्स येतात. ठीक आहे, तर त्या ॲक्शियलमध्ये कोणते कोणते आहेत ते आपण बघूया पहिले. द ॲक्शियल स्केलेटन फॉर्म द सेंट्रल ॲक्सिस. आता ही बॉडीचा जो आपला सेंट्रल ॲक्सिस आहे, म्हणजे आपल्या बॉडीचा जो कंप्लीट आधार आहे, तो आपल्याला ॲक्शियल स्केलेटननी भेटलेला आहे, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे जे आपले रिजन्स आहेत त्याचे ते बोन्स आहेत, आणि त्याचं टोटल आपण जर बघितलं तो 80 बोन्स आहे. ठीक आहे, आपल्याला जास्त डिटेलमध्ये जायचं नाही, पण मागच्या वर्षी यावर प्रश्न आलेला आहे. तर त्यामध्ये आपण बघू स्कलचा रिजन जो आहे, तर क्रेनियल बोन्स आहेत 8. हे त्याचे प्रकार एवढ्या डिटेलमध्ये न गेलेलं बरं, पण एक आकडे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण की ते आपल्याला मॅच द पेअरमध्ये विचारू शकतात. ठीक आहे, त्यानंतर तुमचे असोसिएटेड जे बोन्स आहेत, इयर वगैरेचे जे बोन्स आहेत आपले, ते आहेत 6. ठीक आहे, आणि इकडे 14 बोन्स आहेत परत, फ्लॅट आणि इरेग्युलर जे आहेत, फ्लॅट आणि इरेग्युलर टाईपचे जे स्पेशल बोन्स आहेत हे 14 आहेत. ठीक आहे, हायर्ड बोन एक आहे सिंगल. त्यानंतर तुमचा व्हर्टिब्रल कॉलम आला, इथे 26 आहेत. आता इरेग्युलर टाईपचा बोन आहे. ठीक आहे, टाईप सुद्धा थोडंसं माहीत असायला पाहिजे. त्यानंतर थोरॅसिक केज जे आहे त्यातले आपले रिब्समध्ये 24. ठीक आहे, आणि स्टर्नम जे आहे, ब्रेस्ट बोन ज्याला म्हणतात, तो एकच आहे. हे असे टोटल 80 येते. ठीक आहे, ॲक्सियल स्केलेटन झाले 80, आणि इकडे किती मग? अपेंडिक्युलर. तर याच्यामध्ये याचे रिजन वेगवेगळे आहेत. आता पेक्टोरल गिर्डल जे आहे, अपर लिम जे आहेत आपले आर्म्स वगैरे, याच्यामध्ये ओव्हरऑल बाकी आपले बोन्स आहेत. तर हे सगळे क्लॅव्हिकल म्हणा, स्कॅपुला, लॉंग बोन्स वगैरे जे आहेत, क्लॅव्हिकल इज अ लॉंग बोन. ठीक आहे, ह्युमरस, रेडियस, अल्ना, कार्पल्स, मेटाकार्पल्स आणि फॅलेंजेस. ठीक आहे, लिम्स वगैरेचे असोसिएटेड जे बोन्स आहेत हे आपण इथे बघतो. याचे टाईप्स आहेत, मग हे जे काही लॉंग बोन आहेत, काही शॉर्ट बोन आहेत याच्यामध्ये. ठीक आहे, आपण त्याच्या प्रत्येकाच्या डिटेलमध्ये आपण जाऊ शकत नाही, आपल्याला एक बेसिक अंडरस्टँडिंग पाहिजे, कारण की त्या पूर्वीच्या आलेल्या क्वेश्चनमधून काहीतरी नवीन क्वेश्चन इव्हॉल्व्ह होऊ शकतो. ठीक आहे, तर लोअर लिम्सचं पण तसंच जे आहेत. एक फिमर सगळ्यात महत्वाचा बोन, लॉंग बोन हा आहे, थाय बोन ज्याला म्हणतो तो फिमर आहे, आणि पटेला, हे जे नी कॅप असते आपली ती पटेला. आता याचा टाईप जो आहे सिस्मॉइड बोन आहे. हे टाईप्स ऑफ जे बघतोय आता, हा जसा लॉंग बोन आहे हा सिस्मॉइड बोन आहे. तर सिस्मॉइडमध्ये पटेला एक इम्पॉर्टंट आहे, एकमेव आहे तो तेवढं लक्षात असणं फार गरजेचं आहे, कारण की तुम्हाला याला ब्लफ करून विचारू शकतात. ठीक आहे, मग टिबिया असेल, फिबुला असेल, टार्सल्स, मेटाटार्सल्स आणि फॅलेंजेस, म्हणजे लिम्सशी असोसिएटेड जे बोन्स आहेत हे टोटल मग होतात 126, आणि हे 206ची आपली अशी टोटल आहे. तर 2-3दा याच्यावर प्रश्न आलेला आहे, म्हणून आपण एक शॉर्टमध्ये आपण इथे बघितलं. ठीक आहे, लास्ट टॉपिक जो आपला आहे, म्हणजे माझं असं ओपिनियन आहे, किंवा मी 1-2 काही प्रश्न बघितले की ज्याच्यामध्ये हे जे आपले सायंटिस्ट वगैरे आहेत ज्यांनी काही नवीन असं फिगर आउट केलं किंवा फाइंड आउट केलं, त्याच्यावर पण कधी कधी प्रश्न येऊन जातो. आता ते फार लक असतं जर आपल्याला एक्झॅक्ट माहिती आहे तर, किंवा मग आपण एलिमिनेशन वगैरे करू शकतो. 4 जे आपले असतात ऑप्शन्स असतात, त्यात 2-1 ऑप्शन असे असतात ते फारच त्या टाईपचे ते टाकून देतात. तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं, जेव्हा आपल्याला दिसतंय की फार इरेलेव्हंट आहे तर त्या 2 मध्ये आपल्याला चूज करता आलं पाहिजे. आणि जर आपलं लक्ष असलं कधी तर एखादं आपल्याला नाव माहीत असतं तर तसं नाव पाहून आपण टाकायचं. आता काही मी थोडेफार इथे सायंटिस्ट आणले आहेत की ज्याचं थोडंसं आपल्याला आयडिया असली पाहिजे. रॉबर्ट हुक तर सगळ्यांना माहीत पाहिजे है ना, फर्स्ट टू ऑब्झर्व सेलचं जे आलंय, म्हणजे पहिल्यांदा सेल कोणी बघितलं तर रॉबर्ट हुक, हा माहीतच पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर अँटन व्हॅन लिव्हनहॉक, ठीक आहे, यांनी पण फर्स्ट टू ऑब्झर्व लाईव्ह सेल्स लाईक बॅक्टेरिया, प्रोटिस्ट वगैरे, याचं पण नाव महत्वाचं आहे. रॉबर्ट ब्राउन,
डिस्क्राईब द एक्झिस्टन्स ऑफ न्यूक्लियस इन प्लांट सेल. रॉबर्ट ब्राऊन सुद्धा महत्त्वाचे आहेत. शेल्डन आणि शॉनवर क्वेश्चन आलेला आहे डायरेक्ट सेल थेरीवर. सेल थेरीचे 2-3 स्टेटमेंट टाकून त्यांनी क्वेश्चन विचारला होता. तर हे 2 त्यातले नाव आहेत, शेल्डन आणि शॉन. ठीक आहे. प्रपोज द इनिशियल सेल थेअरी. रुडॉल्फ विर्चॉ एक आहेत, ॲडेड द थर्ड टेनेट टू सेल थेरी. सेल थेरीला यांनी मॉडिफाय केलं. आता सेल थेरीवर ऑलरेडी क्वेश्चन आला आहे, तर हे नाव पण महत्त्वाचं होऊन जातं. ठीक आहे. अजून 2-4 नाव असतील. ग्रिगर मेंडेलचं नाव तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. जेनेटिक्सचा जो टॉपिक आहे, तर जेनेटिक्समध्ये पण 2-3 प्रश्न आलेले आहेत. त्यामध्ये या थेरीजचे नावच जनरली विचारलेले आहे. तर ग्रेगर मेंडेल आपला एक महत्त्वाचा फादर ऑफ जेनेटिक्स ज्यांना म्हणतात. ठीक आहे. फ्रेडरिक मिशर, फर्स्ट टू आयसोलेट DNA, फार महत्त्वाचं नाव फ्रेडरिक मिशर. फ्रेडरिक ग्रिफिथ पण आहेत. बॅक्टेरियल ट्रान्सफॉर्मेशन जे आहे त्यांनी पण सजेस्ट केलंय DNA संदर्भात. ठीक आहे. एरविन शार्गॅफ रूल जो आहे तो म्हणतात ॲडिनाइन, थायमाइन, गुएनाइन आणि सायटोसिनचा जो रूल आहे, जे पेअरिंग आहे, ते आपल्याला शार्गॅफ्स रूलनी विचारतात. आता आपण DNAच्या आणि RNAच्या ज्या डिफरन्समध्ये ते बघितलेलं आहे आपण ऑलरेडी, पण त्याला शार्गॅफ रूल म्हणतात. हे माहीत असणं गरजेचं आहे. एरविन शार्गॅफ यांच्या नावावर आहेत. ठीक आहे. रोझॅलिंड फ्रँकलिन आहेत. ठीक आहे. यांनी पण आपल्याला DNAच्या संदर्भात त्यांनी हे केले. जेम्स वॅटसन आणि फ्रान्सिस क्रिक, फार महत्त्वाचं. आपलं डबल हेलिकल जे स्ट्रक्चर आहे DNAचं ते कोणी दिलंय? जेम्स वॅटसन आणि फ्रान्सिस क्रिक. वॅटसन अँड क्रिकचं जे मॉडेल आहे ते. ठीक आहे. कार्लोस लिनेस, खूप महत्त्वाचं नाव. तुम्हाला बऱ्याचदा टॅक्सॉनॉमीच्या संदर्भातही दिसलं असेल. फादर ऑफ मॉडर्न टॅक्सॉनॉमी यांना म्हणतात. ठीक आहे. लॅमार्क पण फार महत्त्वाचं नाव आहे. हे कशाशी रिलेटेड आहे? हे पण जेनेटिक्स, इनहेरिटन्स ऑफ एक्वायर्ड कॅरेक्टरिस्टिक्स यांनी पण दिलेली थेरी आहे. इव्होल्युशनच्या थेरीमध्ये यांचं नाव आहे लॅमार्कचं. ठीक आहे. डार्विन, लॅमार्क, मेंडेल, हे सगळे नावं माहीत असले पाहिजे. हे एकदम कोर आहेत, कारण की कुठल्या नवीन जर प्रश्न आला आणि त्यांनी हे ऑप्शन टाकले तर तुम्ही काढू शकता. तर हे फार कोर असले, आपल्याला माहीतच असले पाहिजे. ठीक आहे. R.H. विटेकर है ना, बऱ्याचदा प्रश्न आला आहे विटेकरचा. 5 किंगडम क्लासिफिकेशन जे आपलं मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय, प्लांटे आणि ॲनिमेलिया. ठीक आहे. तर असं ओव्हरऑल आपण याचं अजून आहेत आपल्याकडे. विलियम हार्वी एक लक्षात ठेवा, सर्क्युलेटरी सिस्टम यांनी हे केली होती, यांनी डिस्कवर केली होती. ठीक आहे. एडवर्ड जेनर तुम्हाला माहिती आहे, फर्स्ट वॅक्सिनशी रिलेटेड. लुईस पाश्चर बद्दल पण तुम्ही ऐकलं असेल, पाश्चरायझेशनची जी प्रोसेस आहे. रॉबर्ट कोच एक आहेत, कोच पॉस्ट्युलेट वगैरे यांनी दिलेले आहेत. ठीक आहे. बाकी म्हणजे पेनिसिलिनचं तर सगळ्यांना माहीत असते, अलेक्झांडर फ्लेमिंग वगैरे, सिम्पल सेन्समध्ये. तर बेसिक तरी माहीत असणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आपण जितकी बायोलॉजीचे जे बेसिक टॉपिक्स होते, म्हणजे एकदम सेल जे आहेत, सेल ऑर्गॅनिल्स जे आहेत, किंवा DNA, RNA आहे, फोटोसिंथेसिस आहे, रेस्पिरेशन आहे, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स असेल, क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स असेल, मग तुमचं सर्क्युलेटरी सिस्टम असेल, एक्सक्रिटरी सिस्टम असेल, आणि काही असे फॅक्ट्स जे असतील, हे ओव्हरऑल आपण डिस्कस केले. आणि मला असं वाटतं 5-6 दिवस तुमच्याकडे आहेत, तर जे अशा फॅक्च्युअल गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये जास्त तुम्हाला आता जावं लागत नाही, फक्त तुम्ही रिव्हिजन करून त्या लक्षात ठेवू शकता, अशा गोष्टींकडे तुम्ही आता लक्ष दिलं पाहिजे आणि जास्तीत जास्त स्कोर करण्याचा तुमचा प्रयत्न असला पाहिजे. कारण की सायन्सचे 20 प्रश्न आहेत आणि ते फार डिसाइडिंग होऊन जातात. म्हणजे काही लोक जे आहेत, प्रत्येकाचा तो स्ट्रॉंग पॉईंट नसतो, पण ते फार डिसाइडिंग होऊन जातात. जर त्यातले 2-3 तुम्ही एक्स्ट्रा स्कोर करतायत, ॲव्हरेज जे आहे, ॲव्हरेज पॉप्युलेशन जी आपली स्कोर करते त्याच्यापेक्षा 2-4 तुम्ही एक्स्ट्रा करतायत, तर त्याचा खूप इम्पॅक्ट पडतो. कारण की इतर जे आहे, पॉलिटी वगैरे, हिस्ट्री थोडं आहे ट्रिकी. हिस्ट्रीमध्ये पण काही प्रश्न असे सगळ्यांनाच येतात असे नाही आहेत, पण जिथे जिथे ते सोपं आहे तिथे कॉम्पिटिशन नाही आहे, कॉम्पिटिशन टफमध्ये आहे. जे थोडंसं टफवाला ॲस्पेक्ट आहे तिथे कॉम्पिटिशन आहे, आणि सायन्स थोडंसं एक डिसाइडिंग फॅक्टर ठरू शकतो. तर तुम्ही बेसिक काही न चुकणे हा तुमचा उद्देश असला पाहिजे. तर बायोमध्ये 7 ते 8 प्रश्न येतात. तर 7 ते 8 प्रश्नामध्ये जे कोर आहेत, 4-5 जर एकदम डायरेक्टली हिट करण्यासारखे आहेत, तर ते त्यातला तुमचा एक सुद्धा गेला नाही पाहिजे. तर तेच आपला आज पर्पज होतं या डिस्कशन जे आपण केलं रिव्हिजनच्या संदर्भात. तर ओव्हरऑल तुम्ही एक्झामला कसा अप्रोच करावं त्यावर पण आपण लवकरात लवकर काहीतरी एक व्हिडिओ करूया.